नमस्कार, मी प्रांजली परत एकदा तुमच्यासमोर घेऊन आली आहे माझी नवीन कथा महत्वाकांक्षा, जी स्वलिखित आहे. आपण माझ्या मागच्या कथेला कोंबडीच्या मनका याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद याही कथेला मिळेल अशी अपेक्षा. चला चालू करूयात. महत्वाकांक्षा. प्रवीण दादा जिंदाबाद. येऊन येऊन येणार कोण? प्रवीण दादा शिवाय आहेच कोण? 1, 2, 3, 4 प्रवीण दादांचा जय जयकार पूर्ण आसमंत घोषणांनी दणाणून गेला होता. प्रवीण राजे शिर्के हे खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभारले होते. पण ही निवडणूक साधीसुधी नव्हती. जर या निवडणुकीत ते व त्यांचा पक्ष बहुमताने निवडून आले असते तर ते अतिशय तरुणपणी देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी मिळवणार होते, अगदी 40शीतच. चला प्रवीणराव, प्रायव्हेट हेलिकॉप्टर वाट बघत आहे. आज संध्याकाळी मुंबईला टॉप बिझनेसमॅन सोबत मीटिंग आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या तर ते आपल्या पार्टीला सपोर्ट करतील. चला निघूया. प्रवीण राजे शिर्के यांचे स्वीय सहाय्यक व बेस्ट फ्रेंड काकासाहेब माने म्हणाले. हो काका, जाऊया आपण मुंबईला. पण आता जालन्यात आलोय. इथून अगदी 20-25 किलोमीटरवर माझं मूळ गाव आहे. थोडा वेळ तेथे जाऊन गावदेवांचे दर्शन घेऊन येऊ. मागची 17-18 वर्ष झालं गावाला पाय लागलं नाही. काकासाहेबांनी काही उत्तरण्याच्या आतच पाठीमागून आवाज आला. सो ओल्ड फॅशन्ड थिंकिंग. गावदेव म्हणे, अरे तेथे मुंबईत मिस्टर बजाज, मिस्टर नोमानी सारखे बिझनेसमॅन तुझी वाट पाहत आहेत. तुला मात्र त्या छोट्याशा खेड्यात जायचंय. कम ऑन, दिस डिसिजन विल हॅम्पर युअर पॉलिटिकल रिलेशन्स. प्रवीणची बायको इशिता म्हणाली. नेहमीप्रमाणे तिच्या सूचनेला होकारार्थी मान हलवत प्रवीण निर्णय बदलणार होताच. तितक्यात त्याला का माहीत आतून वाटले की गावाची इतक्या जवळ आलो आहोत तर गावी भेट द्यायलाच हवी. तसा तो इशिता व काकासाहेबांकडे वळून म्हणाला, एक काम करा तुम्ही, आता हेलिकॉप्टरने मुंबईला जा. इशिता डिअर, त्या बिझनेसमॅन गेस्टसाठी लॅविश पार्टी अरेंज कर. मी रात्री पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईत येईल आणि तुम्हाला जॉईन करेन. डोंट वरी, दॅट्स माय मॅन, इशिता म्हणाली. आता अशी पार्टी थ्रो करेन की ते गेस्ट पुढची काही वर्ष विसरणार नाहीत. प्रवीण राजे शिर्के जालन्याच्या जवळच्या एका छोट्याशा गावातून पुढे आलेला हरहुन्नरी नेता. लहानपण गरिबी व हालअपेष्टांमध्ये गेले होते, पण स्वतःच्या तल्लख बुद्धीच्या व समाजातील दानशूर व्यक्तींच्या औदार्यामुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. या सर्वात त्याला त्याच्या पहिल्यापासून साथ होती ती इशिता देसाईची, त्याची शालेय काळापासूनची मैत्रीण. त्याची सर्व सुखदुःखे तिने एकत्र पाहिली. एवढेच नव्हे तर तो वयाच्या 26व्या वर्षी पहिल्यांदा त्याने नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभारला होता, तेव्हा तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकून प्रचारासाठी पैसे उभा केले होते. लग्न झाल्यानंतरही एकाच खोलीच्या घरात काटकसरीने दोघांनी संसार केला होता. एक गोड कन्यारत्न झाल्यावरही त्यांचा नेटाने व शिस्तीने संसार चालू होता. कोठेही तक्रार नव्हती. उलट इशिता त्याला समाजकार्यात मदत करत असायची. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यांचे बरेच गुडविल होते. त्याच गोष्टीचा त्याला राजकारणात फायदा होता. पण प्राप्ती तुटपुंजी असल्याने तेव्हा त्यांच्या मुलीला प्रेरणा हिला नर्सरीत घालायची वेळ आली तेव्हा पुरेसे पैसे नसल्याने तो कष्टी झाला. हा विचार बायकोला बोलून दाखवताच ती म्हणाली, ज्याने जन्माला घातले त्याने काही तरतूद करून ठेवली असेलच ना. आपण दोघेही मराठी माध्यमातून शिकलो म्हणून आपलं काही वाईट झालं का? आजूबाजूला आपण बघतोय प्रेरणाच्या वयाच्या काही मुलांना 2 वेळचे पोटभर खायला मिळत नाही. काही जणांना बालमजुरी करावी लागते. त्या मानाने आपण व आपली मुलगी खूपच सुदैवी आहोत. काही नाही, आपण तिला साध्या मराठी शाळेत घालू. ती स्पर्धेच्या युगात मागे पडणार नाही याची जबाबदारी माझी, असे म्हणून इशिताने त्याला निश्चिंत केले होते. व त्यामुळे एका बिल्डरकडून त्यालाच टेंडर मिळावे म्हणून आलेला लाच देण्याचा प्रस्ताव त्याने मनातच टाळला. नाहीतरी त्याचे पापभेरू मन ती लाच घेण्यास धजावत नव्हतेच. त्याच इशिताच्या आश्वासक वागण्याने व साथीमुळे त्याचा निर्णय पक्का झाला व त्याने त्या बिल्डरचा नंबर फोनमध्ये ब्लॉक करून टाकला. ट्रिंग 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 ट्रिंग. फोनच्या आवाजाने त्याची विचार शृंखला तुटली. तो भूतकाळातून वर्तमानात आला. इशिताचा फोन होता.
Hello dear, we reached home. I'm thinking of inviting Mr. Birla also to the party. भूतकाळाच्या विचारात गडून गेल्यामुळे 2 सेकंद गडबडलेला प्रवीणने इशिताला उत्तर दिले, हो ठीक आहे, बघ जसे तुला योग्य वाटेल तसे. त्यावर इशिता म्हणाली, he'll be important in securing your position as he is very close with the party president. पण एक अडचण आहे, त्यांच्या स्टेटसच्या माणसाला 5 स्टार हॉटेलमध्ये इन्व्हाइट करणं म्हणजे. त्यावर प्रवीण हसून म्हणाला, इट्स ओके डिअर, अरेंज पार्टी ॲट 7 स्टार हॉटेल. इफ यू नीड एक्स्ट्रा मनी देन टेक माय क्रेडिट कार्ड. त्यावर खुश होऊन इशिता म्हणाली, थँक्यू सो मच पियुष, तू बेस्ट आहेस आणि लवकर ये, आम्हाला जॉईन कर, असे म्हणून तिने फोन ठेवला. मी सुद्धा काय जुन्या आठवणी काढत बसलो होतो. माझ्या बायकोला व मुलीला किती सुखात ठेवलं आहे मी. लक्ष्मी त्यांच्या पायाशी आहे. आय थिंक आय शुड बी विथ देम. कुठे तंगडतोड करत देवदर्शनाला जाऊ. असे म्हणून तो गाव अगदी 1 किलोमीटरवर आले असताना युटर्न घेऊ लागला. तेवढ्यात एक खणखणीत आवाज रस्त्याच्या कडेने त्याच्या कानावर पडला. मना वासना चुकविये रझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी, जय जय रघुवीर समर्थ. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. आवाज जरी भारदस्त असला तरी एक अतिशय क्रूश व वृद्ध संन्यासी तेथे बसला होता. बाळा, मला शेजारच्या गावात सोडतोस काय? पाय थकले बघ. खरं तर त्याने तेथून उलट्या दिशेने जाण्यासाठी युटर्न घेतला होता, पण त्या वृद्ध संन्यासाचे मन मोडवेना. त्याने गाडी परत गावाकडे वळवली. त्या वृद्ध संन्याशाला आधार देऊन गाडीत बसवले. अगदी देवासारखा धावून आलास बाबा, माझ्या रामानेच तुला पाठवले बघ, संन्याशी बाबा म्हणाले. त्या ऐकताच प्रवीणचे मन पुन्हा भूतकाळात 17-18 वर्ष मागे गेले. त्याची बायको सुद्धा काही चांगले झाल्यास रामाची इच्छा, रामाची कृपा असे म्हणायची. बऱ्याच वर्षात तिच्या तोंडून हे शब्द आले नाहीत. तसेच ही गोष्ट इतक्या वर्षात आपल्या मनात आले नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. तसेच आजच इतक्या भूतकाळाच्या आठवणी काय येत आहेत असे म्हणून तो रस्त्यावर लक्ष केंद्रित करू लागला. गाळ झाला निष्ठुर शिंच्या, मनास वेढीती पुष्कळ पापुद्र्या, घडून गेले ते होते सत्या, घडत असे ते आहे मिथ्या. काही म्हणालच का? प्रवीणने चक्रावून संन्याशाला विचारले. तरीही आपली नजर तशीच शून्यात ठेवून मंद स्मित करत तो संन्याशी पुढे बोलला, न जाणोनी हा निष्पाप घेतोय कळा, राम राया दूर कर रे या मृग जळा. शेवटी काहीच न कळाल्याने प्रवीणने गाडी बाहेर पाहिले. तो गावात पोचला होता. त्याने त्या संन्याशी महाराजांना कोठे उतरायचे आहे हे विचारले. त्यावेळी त्यांनी हलके स्मित करत गाडी बाहेर पाहिले. त्यांच्या नजरेचा पाठलाग करत प्रवीणने खिडकी बाहेर पाहिले तर काय आश्चर्य, ते चक्क गावदेव खंडोबाच्या मंदिराबाहेर होते. येथे आपण कसे आणि कधी पोचले याचा विचार करत असतानाच तो जणू काही भारावून खेचला गेल्यासारखा त्या संन्याशा मागे मंदिरात गेला. मंदिराच्या त्या मंगल वातावरणात, त्या हळदीच्या व भंडाऱ्याच्या सुगंधात त्याला सुखावल्यासारखे वाटले. जसे काही मनावरचे व खांद्यावरचे मनभराचे ओझे उतरले गेले आहे. आता तो कोणीही राजकारणी, समाजकारणी, उच्चपदस्थ अधिकारी नव्हता. तो फक्त एक साधारण सरळ खंडेरायाचा भक्त होता, जसा तो 18 वर्षापूर्वी शेवटचा आला होता. मधला काळ जणू विलुप्त झाला होता. त्या परमदयाळू ईश्वरासमोर तो फक्त एक लहान लेकरू होता. अनिमिष नेत्रांनी त्याने खंडेरायाच्या चरणांचे दर्शन घेतले. आपसुकच त्याच्या डोळ्यात अश्रुधारा लागल्या. जसे काही त्याला कल्पनाही नसलेल्या दुःखातून त्याला विसावा मिळत होता. एवढे शांत व समाधानी त्याला अनेक वर्षात वाटले नव्हते. काही वेळाने भानावर आल्यावर त्याने त्या संन्याशाकडे पाहिले. ते सुद्धा खंडेरायाच्या दर्शनात तल्लीन झाले होते. प्रवीणे सहज त्यांना विचारले, महाराज, आपण तर रामदासी संन्यासी दिसताय, मग खंडेरायाची सुद्धा भक्ती करता? त्यावर खंडेरायाच्या मूर्तीवरील नजर न हटवता ते महाराज उत्तरले, काय ते वैष्णव, काय ते शैव, सर्वांमध्ये आहे एकच परमदैव. मार्तंडाच्या मंदिरात घेऊन शपथ, आन रामराज्य काळे साम्राज्य उलथ. त्यानंतर त्याने दिग्मूढ झालेल्या प्रवीणकडे पाहत झोळीतून लाल धागा काढला. तो प्रवीणच्या मनगटावर बांधत म्हणाले,
बाळा, झाली तेवढी झोप पुरे झाली. आता डोळे उघडे ठेव. सन्मानगावर चालत राहशील तर अशी मदत पदोपदी मिळेल. नाहीतर वरती चित्रगुप्त बसलायस त्याची हिशोबाची वही घेऊन. जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून ते संन्यासी महाराज मागे वळून तरातरा चालत गेले. स्तंभित झालेल्या प्रवीणने मागे वळून पाहिले तर तेथे कोणीही नव्हते. एवढ्या लवकर ते कोठे गेले याचा विचार करतच तो गाडीत येऊन बसला. त्याचा फोन गाडीतच राहिला होता. त्याने सहज फोन चेक केला तर चक्क 19 मिस कॉल इशिताचे होते. तिला कॉलबॅक करताच ती म्हणाली, अरे कोठे आहेस? पार्टी चालू होणारच आहे. सर्व इम्पॉर्टंट गेस्ट येतीलच इतक्यात. तिचे ते बोलणे ऐकून प्रवीण भानावर आला व पुढच्या 1 तासात पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाऊन पोहोचला. तो पार्टीच्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचला. अतिशय भव्य दिव्य व्यवस्था इशिताने केली होती. महागडे देशी विदेशी खाद्यपदार्थ, उंची मद्य यांची रेलसेल होती. विनम्र वेटर काय हवे काय नको ते पाहत होते. त्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या व्यक्ती आता एकाच छताखाली होत्या. ही खरं तर त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती. या बिझनेसमन बिल्डर्सना खुश करायचे आणि त्या बदलात आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पुरवून घ्यायच्या. हेच करत तर तू इतक्या मोठ्या पर्यावरण मंत्री पदावर आला होता. नाही, हे काय विचार करतोय मी माझ्या लोकप्रियतेमुळे, जनसंपर्कामुळे व हुशारीमुळे या श्रेणीला पोचलोय. प्रवीण स्वतःशीच म्हणाला. जनसंपर्क? 17-18 वर्षापूर्वी झालेल्या नगरसेवकाच्या निवडणुकीनंतर तू किती वेळा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये मिसळलास. तुझा जनसंपर्क काय तो अशा लॅविश पार्ट्यांमध्येच. त्याचं दुसरं मन म्हणालं. पण ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे. या पार्ट्यांमधूनच फायदा होतो ज्यामुळे जनतेचे कल्याण होते. जनतेचे की तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे? प्रवीण, अरे कोठे लक्ष आहे तुझे? किती वेळ हाका मारत आहे मी. समोर इशिता उभी होती. आणि हातात काय ती चिंदी बांधलीस? या ड्रेसवर शोभत नाही अजिबात. ती काढून टाक आणि चल लवकर, सर्व गेस्ट वाट पाहत आहेत. तिच्या ऐकून प्रवीणने तो धागा हातातून काढला. पण का माहित टाकून न देता त्याच्याही नकळत त्याने तो पॅन्टच्या खिशात टाकला. काही वेळाने त्याची काही टॉप बिल्डर्स सोबत अनौपचारिक मीटिंग चालू झाली. मिस्टर लालवानी सर्व तयारीनिशी आले होते. साऊथ मुंबईच्या पश्चिम दिशेला समुद्रात भर घालून ते एक अत्याधुनिक नवीन सिटी उभारण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते. पर्यावरण मंत्री म्हणून त्याची परवानगी घेण्यासाठी मिस्टर लालवानींनी अदबीने प्रोजेक्ट फाईल्स आणि पेन पुढे केले. पण प्रवीण म्हणाला, लालवानी साहेब, तुमचा प्रोजेक्ट महत्वाकांक्षी आहे, पण समुद्रात अशी भर घातल्याने समुद्रातील नैसर्गिक वॉटर करंट्सवर परिणाम होईल आणि त्यामुळे मुंबईच्या अनेक इतर भागांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होईल. दरवर्षी प्रचंड जीवित आणि वित्तहानी होईल. त्यावर हसत हसत मिस्टर लालवानी म्हणाले, हुशार आहात प्रवीणराव तुम्ही. वन स्मार्ट फेलो. पण साहेब, हे परिणामांची गोष्ट तुम्हाला आणि मलाच माहीत आहे. तसा पण मुंबईत पूर येतोच. आपल्यामुळे आला तर कसा काय फरक पडणार आहे? बट विल मेक मॅड मनी इन दिस. आम्हाला माहिती आहे साहेब, याआधी तुम्ही अशा प्रोजेक्ट्सला परवानगी दिली आहे. असे म्हणून लालवानीने प्रवीणच्या हातावर टाळी देण्यासाठी हात पुढे केला. पण प्रवीण म्हणाला, ते बरोबर आहे, पण या आधीचे प्रोजेक्ट्स कोणाच्या जीवावर उठणारे नव्हते. तेवढ्यात त्याच्या बाजूला येऊन बसलेल्या इशिताकडे पाहत लालवानी म्हणाला, वहिनी, युअर हस्बंड इज अ शार्प पॉलिटिशियन. आता क्वेरीज काढत आहेत म्हणजे हिस्सा वाढवून पाहिजे असणार. बघा, समजावून सांगा त्यांना. आय एम रेडी फॉर निगोशिएशन्स. असे म्हणून लालवानी तेथून निघून गेला. पण प्रोजेक्टची फाईल त्याच्या समोरच होती. तशी हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत इशिता त्याच्या शेजारी येऊन बसली व एकदम मधाळ आवाजात आपल्या डार्क रेड लिपस्टिक लावलेल्या ओठांचा चिंबू करत म्हणाली, हे काय पियूस, करून टाक ना सही. एवढी मोठी पार्टी यासाठी तर अरेंज केली आहे. ओ आय सी व्हॉट यू आर थिंकिंग. तुला आपला वाटा वाढवून पाहिजे, राईट? सो थॉटफुल ऑफ यू. सो आपण प्रेरणासाठी जी फिल्म प्रोड्यूस करणार आहोत त्याचा पूर्ण खर्च निघून जाईल. रिअली यू आर अ शार्प बेन. असे म्हणून आपल्या कृत्रिम लांब पापण्या फडफवत इशिता मधाळ हसली. इतर कुठल्याही दिवशी प्रवीणने नेहमीप्रमाणे तिचे ऐकून लगेच सही केली असती.
पण आज जणू काही इशिताच्या नजरेचे बाण त्याच्यावर काम करत नव्हते. प्रत्युत्तरादाखल तो म्हणाला, बट इशिता, शेकडो लोक मरतील आणि हजारो लोकांना लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसचा सामना करावा लागेल. धारावीतल्या लोकांचं आयुष्य आधीच खडतर आहे. या प्रोजेक्टमुळे त्यांचा त्रास कैकपटीने वाढेल. इशिताच्या डोळ्यात क्षणभर क्रोधाग्नी चमकला, पण क्षणभरच. दुसऱ्या मिनिटाला आपला हसरा चेहरा परत आणत ती म्हणाली, परत आणत प्रवीणसाठी एका ग्लासात विस्की ओतत ती म्हणाली, हू केअर्स पियूज, तसंही ती माणसे किड्या मुंग्यांसारखी जगतात. त्यांना काही जास्त फरक नाही पडणार. असं पण या प्रोजेक्टमुळे इंडियाची लॅविश साईड जगाला दिसेल. देशाच्या प्रगतीचंच काम आहे ना हे पण. एनिवेज, दिवसभर प्रवास करून तू थकला असशील. हे ड्रिंक घे, थोडं बरं वाटेल. मग शांतपणे सही कर. असे म्हणून तिने तो ग्लास त्याच्या हातात दिला व त्याच्या डोळ्यात रोखून बघू लागली. यावेळी मात्र आज्ञाधारक बाळाप्रमाणे त्याने ग्लास हातात घेतला व एक घोट प्यायला. त्यानंतर त्याच्याकडे पाहतच इशिताने त्याच्याकडे पेन दिला. तरीही पेन हातात घेता घेता प्रवीण म्हणाला, पण तेव्हा आपले मॅनिक्युअर केलेले लांबसडक बोट त्याच्या ओठावर ठेवत इशिता म्हणाली, नो मोर इफ अँड बट्स, डू ॲज आय से. तशी प्रवीणने ती फाईल उचलली व पेनचे टोपण काढून सही करण्यासाठीची जागा पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या बाजूने येणाऱ्या वेटरचा पाय घसरला व त्याच्या हातातील ज्यूसचा ट्रे प्रवीणच्या अंगावर पडला. यू इडियट, वेअर युअर सेन्सेस, कॉल द मॅनेजर. इशिता जीव खाऊन वेटरवर ओरडली. पण त्यावेळी भानावर आलेला प्रवीण आपले कपडे झटकत खुर्चीवरून उठला व त्या वेटरला विचारले, दादा तू ठीक आहेस ना? तो वेटर होय साहेब म्हणून खाली मान घालून तुटलेले ग्लास उचलू लागला. अतिशय ओशाळलेल्या त्या वेटरला पाहून प्रवीणचे मन द्रवले व तोही गुडघ्यांवर बसून ती तुटलेली खास गोळ्या करण्यात त्याला मदत करू लागला. तेव्हा तो वेटर परत प्रवीणला म्हणाला, माझा मी नीट चालत होतो, पण कुठल्या तर फुल झालेल्या शर्टने मला धक्का दिला बघा साहेब. मी तुमच्या अंगावर ट्रे पाडला की दारू लय वंगाळे साहेब, त्या परीस गाढवाचा मूत बरा. माणूस माणसासारखा राहत नाही, स्वतःच्या डोक्याने विचार तर करीतच नाही बघा. ते मला धक्का दिलेलं शेट बघा अजून बी कसं भेल काढते. मागे वळून तो वेटर म्हणाला. नंतर सर्व कचरावरून प्रवीणकडे पाहत म्हणाला, तुम्ही चांगलं माणूस हायसा शेठ, चला येतो, राम राम. प्रवीण दिगमूढ होऊन त्या जाणाऱ्या वेटरकडे पाहत होता. अरे बापरे, ही फाईल तर पूर्ण भिजली. ब्लडी इडियट. आता ही फाईल मिस्टर लालवानींकडे पाठवून पुन्हा डॉक्युमेंट्स बनवून घ्यावे लागणार. वेस्ट ऑफ टाइम. इशिता चिडून आणि वैतागून म्हणाली. नंतर ते दोघे त्यांच्या आलिशान बंगल्यात आले. कपडे चेंज करताना प्रवीणला पॅन्टच्या खिशात त्या संन्याशाने दिलेला धागा सापडला. सहज त्याने तो पुन्हा हातात बांधला. फ्रेश होऊन तो बेडरूममध्ये आला. नेहमीप्रमाणे इशिता त्याच्यासाठी पेग बनवत होते. गेल्या 17-16 वर्षात त्यांचे झोपण्याआधीचे रुटीनच झाले होते. तो बेडवर जाऊन बसला तशी इशिता अचानक उठली. काय झाले अचानक? प्रवीणने विचारले. तसं काही नाही, मला जरा किचनमध्ये काम आठवले, मी जाऊन येते असे म्हणून सहज विचारल्यासारखे ती म्हणाली. आणि तो धागा तू तर मगाशी काढला होतास ना, परत कसा काय घातलास? दिस सिली थिंग्स डझंट सूट यू. तेव्हा प्रवीण म्हणाला, इट्स ओके डिअर, आता तर मी घरीच आहे ना. तसं पण या धाग्यामुळे कुठे कुणाचं नुकसान होतंय. तशी इशिता 2 सेकंद गप्प झाली. नंतर म्हणाली, ठीक आहे, मी जरा खाली जाऊन येते. तुझा ग्लास बेडसाईड टेबलवर रेडी करून ठेवलाय, घे आरामात. ओके डिअर असे म्हणून प्रवीणने ग्लास हातात घेतला व रूममधून बाहेर जाणाऱ्या पाठमोऱ्या इशिताकडे पाहत स्वतःच्या विचारात हरवला. ढंगडंग तकडंग धंदडंग तकडंग. ढोल ताशाच्या गजरात व गुलालाच्या बरसातीत नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीणराव राजे शिर्के त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. दारास्तच निरांजन ज्योती घेऊन उभी असलेल्या त्यांच्या पत्नी इशिताने त्यांचे औक्षण केले. त्या छोट्याशा घरात उभे राहून त्यांनी बाहेर जमलेल्या जमावाला उद्देशून येथेच एक भाषण द्यायला चालू केले. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही दिलेल्या असीम प्रेमाने व भरघोस मतांनी मला नगरसेवक पद मिळवून दिले.
एका राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व अपक्ष उमेदवारावर तुम्ही जो अतुल्य विश्वास दाखवलाय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. अर्थात तुमचा हा विश्वास जिंकण्यात सिंहाचा वाटा माझी सुविद्य पत्नी इशिता हिचा आहे, हेही तुम्ही जाणता. रात्री अपरात्री आपल्या वार्डातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणे, स्त्रियांसाठी उद्योग प्रशिक्षणाचे मोफत क्लास घेणे यासारखी अनेक कामे तिने केली आहेत आणि अजूनही करती आहे. आता मी नगरसेवक झालो असल्यामुळे आणखी नवीन उमेदीने या वार्डाच्या विकासासाठी आम्ही दोघेही प्रतिबद्ध राहू व आपली सर्वांची सेवा करत राहू. यासाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद आम्हावर राहू देत, असे म्हणून त्याने व इशिताने आपले दोन्ही हात जोडून त्या जनसमुदायासमोर मस्तक झुकवले. तसे लोकांनी घोषणा द्यायला चालू केल्या. प्रवीण दादा जिंदाबाद, इशिता वहिनी जिंदाबाद. त्या घोषणाच्या आवाजातच तो घरात आला. इशिता, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हे बघ, जनशक्ती पार्टीच्या शहराध्यक्षांनी गिफ्ट म्हणून हे महागडे लेडीज वॉच पाठवले आहे तुझ्यासाठी. पण खुश होण्याऐवजी इशिताचा चेहरा पडला. प्रवीण, मी कधीतरी अशा गोष्टींसाठी हट्ट केला आहे का? आणि असं उगीच कोणी कुणासाठी एवढी महागडी भेटवस्तू देत नसतं. उद्याच्या उद्या ते घड्याळ परत कर. तेव्हा प्रवीण म्हणाला, तू कशाचा हट्ट करत नाहीस म्हणून तर मला वाईट वाटते. माझ्या तुटपुंच्या मिळकतीत मी आपल्या बेसिक गरजाच भागवू शकतो. पण तुझ्याही काही स्त्रीसुलभ इच्छा असतीलच ना? हो, पण त्यासाठी आपण कोणाचे उपकार डोक्यावर नको घ्यायला. मी आहे त्यात खरंच खूप खुश आहे. चल आवर, आता जेवून घेऊ. प्रेरणा झोपली आहे, नाहीतर परत उठल्यावर आपली कामं करू देणार नाही. आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीला पाहत इशिता म्हणाली. त्यावर प्रवीण म्हणाला, खरंच आजचा दिवस खूप चांगला आहे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करेन. उद्याच त्या जनशक्ती पार्टीच्या शहराध्यक्षांनी रात्री डिनरसाठी बोलवलं आहे. जाताना त्यांचे ते घड्याळ परत नेईन, म्हणजे त्यांनाही हा ठाम संदेश जाईल की हा माणूस कोणाचं प्याद बनणार नाही. डिनरला पण इशिता पुढे काही बोलायच्या आतच प्रवीण म्हणाला, डोंट वरी बायको, मला माहिती आहे तुला कशाची चिंता आहे. आतापर्यंत मी कधीही दारूच्या थेंबाला हात लावला नाही व यापुढेही लावणार नाही. चिंता नको. त्यावर इशिता हसून म्हणाली, हो नवरोबा, पण हे राजकारण फार निसरडे आहे बाबा. पण ज्याची बायको ठामपणे सोबत असते तो कधीही घसरणार नाही, असे म्हणून प्रवीणने इशिताचा हात प्रेमाने हातात घेतला. घसरलोय, खूप जास्त घसरलोय. बायकोला सोबत घेऊन घसरलोय. भूतकाळाच्या 18 वर्षापूर्वीच्या आठवणीतून बाहेर आलेला प्रवीण उद्विग्नपणे हातातील विस्कीच्या ग्लासकडे पाहत म्हणाला. कधीतरी पार्टीत दारू घेऊन म्हणून घाबरणारी इशिता आता स्वतः दररोज रात्री त्याच्यासाठी पेग बनवायची. दररोजची दगदग, अनैतिक तडजोडी, विरोधकांवर केलेल्या कुरगोडी, मीडियाला मॅनेज करणे, पक्षश्रेष्ठींना खुश करणे, गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे, अशा गोष्टींनी आंबलेल्या प्रवीणलाही दररोज रात्री 1 पेग व 1 झोपेची गोळी याशिवाय झोप लागत नव्हती. आजही तसाच निश्वास सोडून तो आपली तगमग दारूच्या ग्लासात बुडवण्यासाठी त्याने तो ओठाला लावला. पण तो घोट घेणार एवढ्यात बाहेर रस्त्यावरून आवाज आला, जागते रहो, जागते रहो. त्यावरून त्याला दुपारी मंदिरात संन्यासी जे म्हणत होता ते आठवले. बाळा, झाली तेवढी झोप पुरे. त्याने सहज मनगटाकडे बघितले तर त्या संन्यासी बाबांनी बांधलेला धागा चक्क चमकत होता. ही गोष्ट इशिताला दाखवावी म्हणून त्याने हातातील ग्लास खाली ठेवला व किचनकडे जाण्यास निघाला. जाता जाता त्याच्या डोक्यात आलेच, अर्धा पाऊण तास झाला तरी ही किचनमध्ये गेली आहे, ही तर स्वयंपाकही करत नाही. तरीही तो उत्साहाने चमकणारा धागा दाखवण्यासाठी म्हणून जिना उतरून किचनकडे जाऊ लागला. तरीही तो उत्साहाने चमकणारा धागा दाखवण्यासाठी म्हणून जिना उतरून किचनकडे जाऊ लागला. मात्र त्याला किचनमधून इशिताचा कोणाशी तरी बोलण्याचा आवाज आला. त्याने कानोसा देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिशय बिभत्स व दाबलेल्या किंचाळ्यांसारखे आवाज आल्याने त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या. इशिता संकटात आहे असे समजून तो वेगाने जाऊ लागणार तेवढ्यात त्याला किचनमधून संवाद ऐकू आला. अतिशय घोगऱ्या व विचित्र आवाजात कोणीतरी विचारले, तो प्रवीण उठला तर नसेल ना?
एवढ्यात समोरून जे उत्तर आले ते ऐकून त्याच्या कानात कोणीतरी शिस्से ओतल्यासारखे वाटले. समोरून इशिताचा पण अतिशय घोगरा व कर्कश आवाज आला. नाही, त्याला मग असेच पेय बनवून देऊन आले. नेहमीप्रमाणे त्यात आपला काढा सुद्धा घातलाय. तो आता सकाळशिवाय उठणार नाही. थक्क होऊन प्रवीणचे पाय जागीच थिजले. पण तरीही कुतूहलापोटी तो भिंतीचा आधार घेत दबक्या पावलांनी किचनच्या दाराआड जाऊन उभारला व त्याची नजर ना भूतो ना भविष्यती अशा विचित्र दृश्यावर पडली. किचनमध्ये इशिता सकट आणखी 3-4 स्त्री पुरुष डायनिंग टेबल भोवती उभे होते. इशिता त्याच्या समोर पाठमोरी उभी होती. इतर 3-4 जणांमधील 1-2 चेहरे अतिशय विद्रूप असले तरी का कोणास ठाऊक कोठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावर बऱ्याच ठिकाणी सोलवटल्यासारख्या खुणा होत्या. त्यामधून रक्त आणि मांस बाहेर वाहत होते. प्रवीणची तर विचार क्षमताच संपली होती. समोर जे दिसेल ते फक्त तो पाहत होता. डायनिंग टेबलवरचे नेहमीचे सामान जाऊन त्या जागी काहीतरी होते. त्यावर काळे कापड झाकले असल्याने नेमके काय आहे हे त्याला समजले नाही. त्यानंतर इशिता सकट त्या सर्व 4-5 जणांनी अतिशय भेसूर आवाजात आरोळ्या मारायला सुरुवात केली. त्या आरोळ्यांमधून हळूहळू घोषणा सदृश्य काही ऐकू येऊ लागले. यो कंदी यो, खा खा वाटा खा, गम गम रक्त गम, उष्ट उष्ट दे उष्ट, उष्ट उष्ट दे उष्ट, कंदी 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 असे म्हणत सर्वजण जागेवरच थरथरू लागले. त्यातल्या त्यात त्याला पाठमोरी उभी असलेली इशिता सर्वात जास्त थरथरत होती. तिने आपले दोन्ही हात वर धरले होते. हातात एक अतिशय धारदार चाकू होता. आता त्या सर्वांच्या आरोळ्यांचं रूपांतर अतिशय कर्णकर्कश किंकाळ्यांमध्ये झालं होतं. इशिता तर अक्षरशः जागेवरच हेलकावे खात होती. त्याच वेळी वीज कडाडल्यासारखा आवाज आला व खिडकीतून काळ्या रंगाच्या धुळीचा झोत अतिशय वेगाने आत आला व त्यासोबतच सडक्या कांद्यांचा अंड्यांचा कुजका वासही आत आला. इशिताच्या हातातील तो धारदार चाकू चक्क काळ्या रंगात चमकू लागला व एका परमोच्च क्षणी तो धुळीचा झोत टेबलावर ठेवलेल्या वस्तूवरून गेला व त्यावरील काळे वस्त्र आपोआप दूर झाले. प्रवीणने डोळे विस्फारून पाहिले. हा तर नेहमी सिग्नलवर दिसणारा भिकारी होता, जो जखमी अवस्थेत होता व बारीक आवाजात कणवत होता. खचाक! पुढच्याच क्षणी इशिताने तो चाकू त्या भिकाऱ्याच्या गळ्यात घुसवला. त्यातून रक्ताची चिळकांडी उडाली व चक्क इशिता त्याच्या गळ्याला तोंड लावून ते रक्त प्राशन करू लागली. आता मात्र प्रवीणचा धीर सुटला. हे दृश्य पाहून त्याला ओकारी आली. तोंडावरच हात ठेवून तो स्वतःचा आवाज दाबायचा प्रयत्न करू लागला. पण त्या सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेलेच. जेव्हा इशिता त्याच्याकडे वळली तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. इतरांसारखाच विद्रूप सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस, किडलेले दात आणि त्याला लागलेले आत्ताचे रक्त. इशिता कसे बसे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. अर्धवट घोगऱ्या अर्धवट नॉर्मल आवाजात इशिता म्हणाली. इशिता वा तिच्या जागी जे काही होते ते म्हणाले. तर तुला आमचं सिक्रेट कळाले. त्या सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या जागी अधूनमधून क्षणभरासाठी इशिताचा चेहरा येत होता. जणू एखाद्या लहान मुलाने मागचे रबर तुटलेला मुखवटा आपल्या हाताने चेहऱ्यावर धरून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर तुला आमचे सिक्रेट कळाले तर डोंट वरी प्रवीण, तुला आणखीन माहिती देईन. तो सुरकुतलेला विद्रूप चेहरा आपल्या अर्धवट विरळ पापण्या फडफडवत म्हणाला. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट पियर्स, पण त्याआधी तुला आमच्यातले एक व्हावे लागेल. असे म्हणून भेसूर हसत इशिता किंवा ते जे काही होते त्याने आपले सुळ्यासारखे दात विस्फारून प्रवीणकडे जोरात झेप घेतली. प्रवीणने प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखे आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर झाकून घेतले. धडाम! पुढच्या क्षणी आवाज आला. इशिता 10 फूट लांब जाऊन कोसळली होती. प्रवीणच्या हातातील धाग्यातून पांढरा पिवळा तेजस्वी प्रकाश बाहेर फेकला जात होता. जे बाकीचे 4-5 जण होते त्यांचे चेहरेही आता थोडेफार मानव सदृश्य दिसत होते, जे त्याही स्थितीत प्रवीणने ओळखले. काही मोठे राजकारणी, मिस्टर नोमानी, चक्क मिस्टर लालवानी, पोलीस कमिशनर मिसेस मेहता, हे ते सर्वजण होते.
इशिताला उठायला मदत करून ते सर्वजण भेसूर हसत प्रवीणकडे पावले टाकू लागले. तसा क्षणाचाही विचार न करता प्रवीण जोरात धावत घराबाहेर पडला. पाठीमागून त्या सर्वांच्या पावलांचे आवाज येत होते, तरीही तो जीव खाऊन पळत होता. काही वेळाने त्याला पाठलाग करणारे आवाज येण्याचे बंद झाले. तरीही ही सुद्धा नक्कीच त्यांचीच चाल असणार असे मानून तो वेग जराही कमी न करता धावत राहिला. भीतीपोटी जरी तो धावत असला तरी तो आता 40शीत होता. तसेच अशा पळापळीची आता त्याच्या शरीराला सवय नव्हती. त्यामुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो एके ठिकाणी धापा टाकत उभा राहिला. तोच त्याला परत पाठीमागून माणसांच्या पावलांचा आवाज आला. पायात पळण्याची ताकद नसल्याने जे होईल ते होईल असे म्हणून त्याने आपले डोळे गच्च मिटून ठेवले. तेवढ्यात, दादा येथे थांबू नका, लवकर आमच्या मागे चला, असा आश्वासक आवाज आला. आश्चर्याने त्याने मागे वळून पाहिले तर 2 विशीतील तरुण होते. ते मगाचे पाठलाग करणारे विद्रूप चेहरे नव्हते. तो निश्चिंत होऊन काही बोलणार तेवढ्यात त्यातील एक तरुण म्हणाला, नाही दादा, अजून धोका टळलेला नाही, वेळ न घालवता आमच्या मागे चला. त्यावर तो काही बोलणार तेवढ्यात दुसऱ्या तरुणाने एके ठिकाणी हात उंचावून अंगुली निर्देश केला. त्यावेळी क्षणार्धात प्रवीणने आपल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला. तो धावत धावत एका खाजगी आवारात पोहोचला होता. तेथे आतमध्ये एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते, समर्थ सेवा केंद्र. आणि त्या तरुणाने सांगितलेल्या दिशेने त्याने पाहिले तर परत त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. अंदाजे त्याच्यापासून 100-200 फूट लांब ज्या गेटमधून तो धावत आत आला होता त्या गेटच्या बाहेर ते सर्व विद्रूप चेहरे, हो इशिता सुद्धा, सर्वजण उभे होते. ते गेट उघडे असले तरी ते सर्वजण आत येऊ शकत नव्हते. पण सर्वांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की जर प्रवीण त्यांच्या हाती लागला तर ते त्याच्या छिंदड्या उडवतील. तो गुपचूप त्या 2 तरुणांच्या मागे जाऊ लागला. काही अंतर चालल्यावर ते एका इमारतीत घुसले. बाहेरून भव्य असली तरी आतून त्या इमारतीचे इंटिरियर अत्यंत साधे होते. नेहमी भपकेबाज जगात राहणाऱ्या प्रवीणला ते सात्विक वातावरण पाहून बरे वाटले. इमारतीच्या आत प्रवेश केल्यावर ते दोन्ही तरुण व प्रवीण निश्चिंत झाले. त्यातला एक तरुण म्हणाला, मी राघव व हा माझा जुळा भाऊ माधव. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये शिकतो आहोत, पण दर विकेंडला आम्ही या समर्थ सेवा केंद्रात सेवेकरी म्हणून काम करतो. या आठवड्यात आम्हाला रात्रीच्या पहाऱ्याची ड्युटी मिळाली आहे. आम्ही गेटच्या आतच पहारा देत होतो. तेवढ्यात दूरवरून तुम्ही धावत येताना दिसला. एखादा चोर असेल म्हणून आम्ही इतर सिक्युरिटी गार्ड्सना अलर्ट करणार होतोच, तोच आमच्या गुरुमातेचा चक्क फोन आला. त्या म्हणाल्या, त्या धावत येणाऱ्या माणसाला आत येऊ दे व कोठेही न रेंगाळता माझ्याकडे घेऊन ये. त्यांना काय कशासाठी विचारण्याआधीच तुमचा पाठलाग करणारे ते 4-5 विचित्र जीव मला दिसले. रामाचे नाव घेऊन मी व माधवने त्वरेने ते मोठे गेट उघडले व जेवढे गेटपासून आत धावत येता येईल तेवढे धावलो. त्या 4-5 जणांमधली एक बाई तुम्हाला पाठीमागून पकडणार होतीच, इतक्यात तुमचे पाऊल गेटच्या आत पडले. काहीही न जाणता तुम्ही धावत राहिलात. पण ते भयानक प्राणी गेटच्या बाहेर थांबले. चला आता आपण आमच्या गुरुमातेला भेटू, इतर गोष्टी त्याच सांगतील. बोलता बोलता ते 2 मजले चढून वर आले होते. समोर एक भव्य हॉल होता. सर्वत्र सुगंधी उदबत्ती व कापुराचा सुवास दरवळत होता. मनावरचा ताण आपोआप कमी होत होता. समोर भिंतीवर समर्थ रामदासांचे मोठे तैलचित्र होते. त्याखाली श्रीराम, लक्ष्मण, जानकी व हनुमान यांच्या संगमरवरातील मूर्ती होत्या. त्यासमोर एक साधे आसन घालून एक अतिशय तेजस्वी, अंदाजे 60 वर्षाची स्त्री बसली होती. तिने शुभ्र पांढरी वस्त्रे परिधान केली होती. केस चोपून बांधले होते. गळ्यात तुळशीची एकच माळ होती. कपाळावर साधी एक टिकली लावली होती. डोळे मिटून त्या ध्यानमग्न अवस्थेत बसल्या होत्या. चेहऱ्यावर एक सुखद असे स्मित होते. राघव व माधव यांनी जाऊन त्यांना चरण स्पर्श केला. आपसुकच प्रवीणने त्यांचे अनुकरण केले. प्रवीणने पाया पडताच ती स्त्री उद्गारली, श्रीराम समर्थ. निश्चिंत रहा बाळा, जे काही तुझा पाठलाग करत आहे त्यापासून तो येथे सुरक्षित आहेस. एवढा वेळ घेतलेला ताण व धावपळ तसेच इशिताकडून झालेले बिट्रेयल यामुळे दुखावलेला प्रवीण त्या स्त्रीच्या आश्वासक शब्दांनी बाण फुटल्यासारखे रडू लागला. तसे एका आईने आपल्या लेकराचे सांत्वन करावे तशी ती स्त्री प्रवीणच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. तो जरा शांत झाला
तशी तिने राघवकडे बघून खून केली. तसा राघवही प्रवीणसाठी कॉफी आणायला गेला. इकडे माधवने त्या स्त्रीबद्दल सांगायला सुरुवात केली. या आहेत आमच्या गुरु योगिनी डॉक्टर सुव्रता माई साहेब, या समर्थ सेवा केंद्राच्या संचालक. गेल्या 30 वर्षांपासून योग साधनेत व्यग्र आहेत व आपले जीवन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी वाहून घेतले आहे. आणि माधव आणखी काही सांगत होता, पण माईसाहेबांनी त्याच्याकडे पाहून छोटेसे स्मित केले व त्याला थांबण्याचा इशारा केला, जसे की पुरे झाली माझी स्तुती. मग कॉफी घेऊन फ्रेश झालेल्या प्रवीणला त्यांनी विचारले, बोल बाळा, काय झाले तुझ्यासोबत? आणि पण तेवढ्यात क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, तुम्ही प्रवीणराव राजे शिर्के तर नाही, राज्याचे पर्यावरण मंत्री? त्यांनी तसे म्हणल्यावर राघव व माधवही त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. तसा अवघडून प्रवीण म्हणाला, हो, मीच तो अभागी इसम. पण माईसाहेब, निदान तुम्ही तरी मला असे बोलावू नका. आत्ताच तुमच्याकडून आईसारख्या प्रेमाची अनुभूती घेतली. नाहीतर या जगात सर्वजण माझ्या मंत्रिपदावर प्रेम करतात, अगदी माझी बायको सुद्धा. काळाच्या ओघात बदलली आणि नंतर काही तासापूर्वी घडलेला प्रसंग आठवून त्याला पुढे बोलवेना. त्याला काही वेळ देऊन नंतर माईसाहेबांनी त्याला पूर्ण दिवसभरात काय घडले हे विचारले. त्याने जालन्यातील त्याची सभा, नंतर रस्त्यात भेटलेला रामदासी संन्याशी, गावदेवाचे दर्शन, संध्याकाळची पार्टी, नंतर रात्री घडलेला तो भयावह प्रसंग, सर्व काही सांगितले. तसा काही वेळ विचार करत माईसाहेब त्याला म्हणाल्या, तू मगाशी बोलता बोलता म्हणालास की तुझी पत्नी सुद्धा आता तुझ्या सत्तेचा व पदाचा फायदा घेते. म्हणजे ती सुरुवातीपासून तशी नव्हती का? आणि हे बदल तुला प्रकर्षाने कधीपासून जाणवले? तेव्हा काही वेळ विचार करून प्रवीण म्हणाला, नाही, इशिताला मी शालेय काळापासून ओळखतोय. अतिशय सुस्वभावी, सन्मार्गी, परोपकारी, अगदी शाळेत परीक्षेत सुद्धा तिने कधी कॉपी केली नाही व दुसऱ्यांना करू दिली नाही. कॉलेजच्या काळात ती एका NGOत सेवा देऊ लागली. तेव्हा तिच्या सोबत वेळ घालवायचा म्हणून मीही त्या NGOत जाऊ लागलो. पण त्या NGOच्या माध्यमातून समाजातील अनेक मागासलेल्या व वंचित घटकांशी आमचा संबंध आला. त्यांचे चांगले करण्यात आम्ही धडपडू लागलो. समाजोत्थान हेच आमचे ध्येय होते. हे तिचे ध्येय होते, ते आता माझेही ध्येय बनले. तशातच आमची मनेही जुळली व अवघ्या 24व्या वर्षी आम्ही विवाहबद्ध झालो. माझ्या व तिच्या तुटपुंजा मिळकतीत संसार सारवत आम्ही दोघेही समाजकार्य करत होतो. तिने माझ्याकडे कधीही कुठली मागणी केली नाही, कधी कोणती अपेक्षा, कधी आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करावा असे ती म्हणायची. तिच्या या समाधानी वृत्तीमुळेच मी अनेकदा कार्यालयात लाच घेण्याची संधी नाकारली. अनेकदा वाटायचं आपल्या बायकोला सर्व सुखांनी मडवून टाकावं, पण तिचा तसा काही हट्ट नसल्याने मीही चुकीच्या मार्गाने मिळकत वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातच मी काही दिवसांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकलो. त्यावेळी मी अपक्ष होतो, पण जनशक्ती पार्टीच्या शहराध्यक्षांनी त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी बरीच प्रलोभने दाखवली होती. खूप मोठी रक्कम, जी माझ्या मिळकतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, अशी बऱ्याच वेळेला तो प्रस्ताव स्वीकारावा व ऐषारामी जीवन जगावे असे मनात यायचे. पण इशिताचे साध्वीसारखे परोपकारी जीवन व जनशक्ती पार्टीतील लाचखोरीचे प्रमाण यांची मनात नकळत तुलना व्हायची व त्यात नेहमी इशिताच वरचढ ठरायची. शेवटी काही दिवसांनी जनशक्ती पार्टीच्या प्रस्तावाला नकार देऊन मी, इशिता व आमची तान्ही मुलगी प्रेरणा एका नातेवाईकाच्या लग्नाला निघालो होतो. त्यावेळी आम्ही नुकतीच सेकंड हँड अल्टो बरेच महिने काटकसर करून विकत घेतली होती. त्या गाडीने तो आमचा पहिलाच प्रवास होता. काही वेळ प्रवास मजेत झाला, मात्र रस्त्यात मध्येच एक घनदाट जंगल लागले होते. कसे काय माहीत, समोर काही नसताना गाडी अचानक कशाला तरी धडकली व 2-3 वेळा पलटी खाल्ली. त्यावेळी आघाताने मी बेशुद्ध झालो. नंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या जखमा सुदैवाने गंभीर नव्हत्या. तसेच माझे बाळ प्रेरणा ही तिच्या छोट्याशा आकारामुळे अतिशय सुखरूप होती. पण चिंताजनक प्रकृती होती ती इशिताची. शरीरावर, चेहऱ्यावर अनेक ठिकाणी तिला गंभीर जखमा होत्या. पहिले काही दिवस तर ती कोमातच होती. मी माझ्याजवळ जी काही जमापुंजी होती ती सर्व तिच्या उपचारांवर लावली.
अनेकांनी मदत सुद्धा केली, पण काही दिवसच. शेवटी मी आमचे 2 खोल्यांचे वडिलोपार्जित राहते घर विकून एका रूमच्या घरात भाड्याने राहायला गेलो. नगरसेवक असून इतकी खालावलेली आर्थिक स्थिती पाहून अनेक लोक आश्चर्य व्यक्त करायचे. मात्र त्यावेळी माझे संपूर्ण लक्ष इशिताच्या उपचारांवरच होते. तिला बेस्ट ट्रीटमेंट मिळेल याची मी काळजी घेतली. महिनाभराच्या कालावधीत ती कोमातून बाहेर आली. तो महिना मी कसा काढला मला माहीत. एक क्षण युगासारखा भासत होता. सर्वच अनिश्चितता. त्यामुळे तेव्हा जी शुद्धीवर आली तेव्हा पूर्ण हॉस्पिटलला मी मिठाई वाटली. नंतर तिला घेऊन आम्ही माझ्या घरी घेऊन आलो. परंतु बरेच दिवस ती उदास होती. तिला कारण विचारले असता या छोट्या एका रूमच्या घरात कोंडल्यासारखे होते असे ती म्हणाली. झाले, मी तडक जनशक्ती पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो व त्यांची ऑफर स्वीकारली. माझ्या बायकोने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितले होते व तिची इच्छा पूर्ण करणे माझे कर्तव्य होते. एका नवीन बांधकाम होणाऱ्या इमारतीत मी एक 2 BHK फ्लॅट बुक करून टाकला. नंतर घटना वेगाने घडत गेल्या. रेट्रोस्पेक्टमध्ये विचार केला तर त्या काळात इशिता व तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आमच्यात आमूलाग्र बदल होत गेले. घर झाले, मग लेकीला शाळेत सोडण्यासाठी गाडी झाली, मग इशिताला वेळ मिळेना म्हणून घरात नोकर चाकर, नंतर प्रेरणाची सामान्य शाळेतून कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बदली. अशा बायकोच्या अनेक मागण्या मी बिना तक्रार पूर्ण करत गेलो. शेवटी एका एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली होती. थोडे स्वतःसाठी जगावे वाटणे साहजिकच होते तिच्यासाठी. पण हळूहळू तिच्या मागण्या वाढत गेल्या व महागड्या होत गेल्या. मीही त्या पूर्ण करण्यासाठी नगरसेवक पदाचा गैरवापर करू लागलो. पैशांची अफरातफर करू लागलो. ही प्रकरणे उघडी पडू नयेत वा उघडी पडली तरी सांभाळून घेतली जावीत म्हणून योग्य लोकांशी राजकीय हितसंबंध जपू लागलो. इशिताही आता हाय सर्कलमध्ये वावरू लागली. तिच्या तेथे झालेल्या ओळखींचा फायदा घेऊन व राजकीय पाठबळ मिळवून आमदार झालो. त्यानंतर काही वर्षात मंत्री झालो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच तडजोडी केल्या. अनेकदा सद्विवेक बुद्धीला न पटणारे निर्णय घेतले. पण मी एकाच गोष्टीत समाधान मानत होतो की मी इशिताला व प्रेरणाला लॅविश लाईफस्टाईल देऊ शकतोय. अधूनमधून मनात विचार यायचा, गिल्ट यायची, पण अशा वेळी इशिता दारूचा पेग बनवून द्यायची. रोज रात्री पिण्याची सवयच लागून गेली. पण काल सकाळी खूपच अस्वस्थ वाटत होते. मनातील गिल्ट असह्य होत होती. माझी पंतप्रधान पदासाठी व गृहमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठी विचार करत आहेत हे खूपच ओव्हरवेल्मिंग झालं होतं. मी हे सर्व खरंच डिझर्व करतो का योग्य कॉन्टॅक्ट्समुळे व पक्षाला मी पुरवत असलेल्या पैशांकडे पाहून पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला असे अनेक विचार येत होते. एवढं सर्व मला मिळूनही मी सुखी का नाही असं वाटत होतं. का रोज रात्री झोप येण्यासाठी दारू द्यावी लागते? शेवटचं खळाळून कधी हसलोय असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्यामुळं मी जालन्याला गेल्यावर गावदेवांना जायचा निर्णय घेतला व त्यापुढे काय घडलं हे तर तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर काही वेळ विचार करून माईसाहेबांनी राघव व माधवला केंद्रात उपस्थित सर्व सेवेकरांना जागे करण्यास सांगितले. राघवच्या फोनवर त्यांनी CCTV फुटेज बघितले. प्रवीणच्या मागे लागलेले इशिता व इतर 4-5 जण अजूनही गेटच्या बाहेर तसेच उभे होते. जणू काही एखादा शिकारी प्राणी आपल्या भक्ष्यासाठी दबा धरून बसलाय. माईसाहेबांनी राघव व माधवला सूचना देऊन सर्व 50-60 सेवेकऱ्यांचं पेरिमीटर त्यांच्या इमारतीभोवती गेटच्या आत बनवलं व त्यांना श्रीराम जय राम जय जय राम या तारक मंत्राचा अविरत जप मोठ्याने करण्याचा आदेश दिला. त्यानंतर प्रवीणकडे पाहत त्या म्हणाला, तू जे कंदी हे नाव मगाशी सांगितलेस ही हजारो वर्षापूर्वीची, जेव्हा मानवी सभ्यता प्रस्थापितही झाली नव्हती त्या काळातली एक ऊर्जा आहे. ज्यावेळी माणूस अश्मयुगात वावरत होता, अगदी होमोसेपियन्समध्ये उत्क्रांत सुद्धा झाला नव्हता, तेव्हा नैसर्गिक आपत्तीपासून इतर रानटी प्राण्यांपासून समूहाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यातल्या त्यात बलाढ्य हुशार माणसांवर येत होती. साहजिकच त्यांना या कामासाठी निर्भय, निष्ठुर व क्रूरही बनावे लागत होते. सर्व समूहाचे रक्षण करायचे असल्याने त्यांना सर्वांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार तसेच सर्वात चांगले मांस, फळे इत्यादी उपभोगनीय गोष्टीही मिळत होत्या. ही ऊर्जा किंवा एनर्जी त्या काळात साजेशी होती. पण नंतर हळूहळू निसर्गाच्या म्हणा किंवा देवाच्या म्हणा किंवा उत्क्रांतीच्या कृपेने मन
काही माणसे नैसर्गिक तत्वांची पूजा करू लागली, जसे की जल, वायू, अग्नी इत्यादी. त्यांच्यातला रानटीपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यांची उत्क्रांती होऊ लागली. ते शेती करू लागले. बंधुभाव, कुटुंब व्यवस्था, परोपकार या गोष्टी विकसित होऊ लागल्या. मनुष्य स्थिरावला. प्रत्येक मनुष्याकडे स्वसंरक्षणाची साधने आली. सर्व्हायव्हल ऑफ द फिजिकली फिटेस्ट ही संकल्पना निदान मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत तरी मागे पडू लागली व कंदी या ऊर्जेचा लोभ झाला. पण लोभ जरी झाला तरी तिचे काही ट्रेसेस आजच्या मॉडर्न जगातही काही माणसांमध्ये आलेच. अतिमहत्वाकांक्षा, सर्व काही आपल्यालाच मिळावे, सर्व जग आपणच कंट्रोल करावे अशी इच्छा ज्यांच्या मनात होती, अशा काही मनुष्यांनी या कंदी ऊर्जेचे पुनरुज्जीवन वाममार्गाने केले. या ऊर्जेला जगाच्या या भागात कंदी म्हणतात, पाश्चिमात्य भागात इल्युमिनॅटी म्हणतात, मध्य पूर्वमध्ये हशाशीन तर टॉंग्स म्हणून चीन, जपानमध्ये ही ऊर्जा अस्तित्वात आहे. यांचे काम खूप गुप्ततेत व अंडरग्राऊंड पद्धतीने चालते. ते मोठ्या पदांवरील श्रीमंत लोकांना, राजकारण्यांना त्यात सामावून घेतात. पूर्ण गव्हर्नमेंट इन्फिल्ट्रेट करतात. युद्ध, अशांती या गोष्टी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण मानवी जीवनातील अस्थिरताच त्यांच्यासाठी बलवर्धक आहे. शेवटी संपूर्ण जगाचे नियंत्रण व फ्री विलचे उच्चाटन हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे व त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. सुन्न झालेल्या प्रवीणने आवंडा गेला व माईसाहेबांना विचारले, पण या सर्वांचा आमच्याशी संबंध काय? आणि इशिता, ती कशी काय या सर्वात सामील झाली? या कंदीची तत्वे तर तिच्या मूळ स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. यावर माईसाहेब शांतपणे उत्तरल्या, नेमका हाच गुंता सोडवण्यासाठी आपण तू सांगितलेल्या घटनांचे न्यूट्रल व्हर्जन बघणार आहोत. अगदी याची डोही याची डोळा. श्री सीतामाईच्या कृपेने मला काल प्रवासाची सिद्धी प्राप्त झाली आहे. आपण आत्ताच एक पोर्टल ओपन करून तुझ्या भूतकाळात जाऊ, जिथून गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. आपण इथे नाही तोपर्यंत या इमारतीचे संरक्षण या सेवेकरांच्या मंत्रजपातून निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी करेल. चल, असे म्हणून माईसाहेबांनी प्रवीणचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले व डोळे झाकून मंत्रजप करू लागल्या. प्रवीणला आपले अंग पिसाऱ्यासारखे हलके वाटू लागले. त्यानेही आपले डोळे गच्च मिटून घेतले होते. काही वेळाने माईसाहेबांचा आवाज आला, डोळे उघड बाळा. प्रवीणने डोळे उघडले, पण ते दोघेही आता त्या प्रशस्त हॉलमध्ये इमारतीत नव्हते, तर एका अंधाऱ्या रात्रीत, एका घनदाट जंगलात, एका सुनसान रस्त्यावर उभे होते. आपण कोठे आहोत? प्रवीणने विचारले. व कोठे नाहीत तर कधी आहोत असे विचार, स्मितहास्य करत माई म्हणाल्या. नंतर स्वतःच्याच प्रश्नाचे उत्तर देत म्हणाल्या, आपण 17 वर्षांपूर्वी आलोय, ज्या ठिकाणी तुझ्या गाडीचा अपघात झाला होता. प्रवीणने इकडे तिकडे पाहिले, तसे त्याला ते वळण दिसले जेथे त्याच्या गाडीने पलटी घेतली होती. पण त्यामागे झाडीत त्याला 4-5 माणसे असल्यासारखे जाणवले. तो काही बोलणार इतक्यात माईसाहेब म्हणाल्या, ही कंदीची माणसे आहेत, काल तुझी ज्यांच्याशी गाठ पडली त्यांच्यासारखीच. प्रवीण डोळे विस्फारून पाहू लागला, पण तेवढ्यात लांबवरून प्रकाशाचा झोत आला. एक छोटी अल्टो गाडी येत होती. गाडीच्या आत प्रवीण व इशिता हास्य मस्करी करत होते. छोटी प्रेरणा बॅकसीटवर झोपली होती. आता पुढे काय होणार हे माहीत असल्याने प्रवीणच्या काळजात हल्ले. तेवढ्यात झाडीत दबा धरून बसलेल्या एकाने काळ्या मांजरीचे रूप घेतले व अतिशय वेगाने गाडीसमोर ते मांजर आले. अचानक असे मांजर आल्याने गाडीतील प्रवीणने करकचून ब्रेक दाबला व बऱ्यापैकी स्पीडमध्ये असलेली गाडी त्यामुळे पलटी खाल्ली व इथे पिसासारखे हलके असलेल्या माईसाहेब व प्रवीण गाडीच्या एकदम जवळ पोचले. प्रवीण काही बोलणार इतक्यात माई म्हणाल्या, चिंता नको, आपल्याला कोणीही पाहू शकत नाही. आता त्यांनी गाडीच्याच आत पाहिले. भूतकाळातले प्रवीण, इशिता व बाळ तिघेही मूर्छित झाले असले तरी ओळखाड्यांशिवाय तिघांनाही काही विशेष जखमा झाल्या नव्हत्या. काही मिनिटांनी इशिता शुद्धीवर आली. कसा तरी प्रयास करून सरपटत ती गाडीच्या बाहेर आली. आपला फोन घेऊन ती मदतीसाठी कोणाला फोन करणार, तेवढ्यात तिचे लक्ष गाडीच्या फुटलेल्या पेट्रोल टाकीकडे गेले. त्यातून पेट्रोल वाहत होते आणि गाडीचे इंजिनही चालू होते. संभाव्य धोका जाणून तिने बाळाला व प्रवीणला एक एक करून गाडी बाहेर काढले व ओढत ओढत गाडीपासून लांब घेऊन गेली. इतक्यात गाडीचा स्फोट झाला व ती जळू लागली. योग्य वेळी बाहेर पडल्यामुळे देवाचे आभार मानून ती बाळाला व प्रवीणला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.
मात्र त्याच वेळी झाडीत दबा धरून बसलेली कंदीची 2-3 माणसे आली. त्यांनी इशितावर झडप घातली व तिला झाडीत ओढून नेले. येथे वर्तमानातील प्रवीणच्या मुठी रागाने आवळल्या व तो त्या माणसांमागे धावत गेला व त्यांना मारू लागला, पण त्याचे ठोसे आरपार जाऊ लागले. तेव्हा दुःखद आवाजात माईसाहेब म्हणाल्या, बाळा, आपण फक्त दर्शक आहोत. घडून गेलेल्या घटनांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही. फक्त सत्य जाणून घेणे हाच आपला हेतू आहे. हताशपणे प्रवीण व माईसाहेब त्या माणसांच्या मागे झाडीत गेले. तेथे आणखीन 8-10 कंदी हस्तक दबा धरून होते. इशिता सुटण्यासाठी धडपड करत होती, पण तिचा निभाव लागत नव्हता. नंतर त्या 10-15 जणांनी त्याच कर्कश घोषणा चालू केल्या, ज्या वर्तमान काळातील प्रवीणने काही तासांपूर्वी त्यांच्या किचनमध्ये ऐकल्या होत्या. य य कंदी य, खा खा, वाटा खा, गम गम, रक्त गम, अजून एक कंदी, अजून एक कंदी, अजून एक कंदी, अजून एक कंदी. काही मिनिटे त्यांच्या या घोषणा जोरात चालू होत्या. मग त्या जंगलातील काळोखालाही लाजवेल अतिशय गडद काळी सावली तेथे आली आणि इशिताच्या शरीरावर स्थिरावली. तसे ते भुकेले रक्तपिपासू 10-12 जण इशिताच्या नरडीचा घोट घेण्यासाठी सरसावले. पण तोच त्यांच्यातून एक आवाज आला, थांबा, आजचं हे भक्ष्य क्षुधाप्राशनासाठी नाहीये. त्यासाठी कितीही बेवारस भिकारी मिळतील. ही इशिता राजे शिर्के आपल्या कंदीसाठी महत्वाची ठरणार आहे. असे म्हणून अंधारातून एक वृद्ध क्रूर स्त्री पुढे आली. तिचे वय अगदी 200च्या पुढे असावे, पण चेहऱ्यावर अतिशय क्रूर भाव होते. पूर्णपणे वाकून चालत ती हळूहळू इशिताच्या जवळ आली. तसे बाकीचे कंदी हस्तक अदबीने दूर झाले व त्या स्त्रीच्या नावाने जय जयकार करू लागले. हु हु म्हातारी भूमाका, हु हु म्हातारी भूमाका. त्यावेळी त्या भूमाकाने त्यांना थांबवून म्हणले, आता यापुढे भूमाका आहे तर इशिता राजे शिर्के. असे म्हणून ती गूढपणे हसली. नंतर इशिताच्या शरीरावर स्थिरावलेल्या काळ्या सावलीकडे पाहून म्हणाली, य य कंदी य, घे घे आत्मा घे, ठेव ठेव शरीर ठेव, वाढ वाढ कंदी वाढ. असे म्हणून तिने कचकन आपले सुळे इशिताच्या मानेत घुसवले व तिचे रक्त पिऊ लागली. इशिताला आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाली व तिने हात जोडून घेतले. काही वेळाने अति रक्तस्राव झाल्याने इशिताचा देह निष्प्राण झाला. तरीही ती वृद्ध भूमाका तिचं रक्त पिण्यातच व्यस्त होती. आता इशिताच्या देहातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली. तशी ती काळी सावली त्या ज्योतीला गिळंकृत करण्यासाठी धावली. पण तेवढ्यात कुठल्या तरी अज्ञात तेजस्वी पिवळ्या प्रकाशाने त्या दिव्य ज्योतीला आपल्यात सामावून घेतले आणि ती ज्योत आणि तो तेजस्वी पिवळा पांढरा प्रकाश दोन्हीही अदृश्य झाले. इशिताचा आत्मा हे सावज आपल्या हातातून निसटल्याने ती भयान काळी सावली बिथरली, खवळली. त्या सावलीतून अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. अगदी ते रक्तपिपासू हस्तकही चळाचळा कापू लागले. इथे ती वृद्ध भूमाकाही जमिनीवर कोसळली. पण काही क्षणांनी इशिता उठून उभारली. इथे प्रवीण खुश होऊन माईंना काही बोलणार इतकाच इशिता अतिशय घोगऱ्या आवाजात म्हणाली, य य कंदी य, राग राग धरू नको, गेला गेला आत्मा जरी आहे आहे शरीर आहे. असे म्हणून इशिताने स्वतःलाच एका चाकूने शरीरावर जखमा करून घेतल्या. तशी ती काळी सावली इशिताच्या शरीराभोवती लपेटली गेली. काही प्रमाणात त्या जखमांमधून रक्तप्राशन केल्यानंतर ती काळी सावली दूर झाली व निघून गेली. नंतर इशिता सर्व हस्तकांना उद्देशून म्हणाली, आता मी यापुढे आयुष्य इशिता राजे शिर्के म्हणून व्यतीत करणार आहे. भूमाका हे नाव कोणीही घेतले नाही पाहिजे. त्या प्रवीण राजे शिर्केचा वापर करून आपण आपली सत्ता नक्कीच वाढवू. आता सध्या मला प्रवीणला व त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. आणि हो, आपले काम झाल्याचे जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष भुजंगराव पाटील यांना सांगा. तेही आपले महत्वाचे हस्तक आहेत. जय कंदी. सर्वजण जय कंदीचा घोष करू लागले. इथे हे सर्व पाहणारा प्रवीण स्तंभित झाला. गुडघ्यांवर बसून त्याने आपले डोके गच्च पकडले. तसे माईसाहेबांनी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले व काही क्षणांमध्ये ते परत त्याच्या समर्थ केंद्रातील हॉलमध्ये होते. खोलीत उदबत्तीचा सुगंध होता. बाहेर त्यांचे सेवेकरी श्रीराम जय जय रामचा घोष अजूनही करत होते. दोघांनीही अतिशय मोकळा श्वास घेतला.
त्या भूतकाळाच्या प्रतिमेतही नकारात्मकता भरली होती. आता बाहेर सकाळ झाली होती. माईंनी आदेश देऊन सर्व सेवेकरांना आराम करण्यास सांगितले. गेटच्या बाहेर उभे असलेले इशिता व इतर कंदीहस्तक निघून गेले होते. काही वेळाने नित्यकर्म आवरून व नाश्ता करून प्रवीण माईंना म्हणाला, ही सर्व माझी चूक आहे. इशिता इतक्या वर्षांपूर्वी मृत्यू पावली आणि मला समजले सुद्धा नाही. इतकेच नाही तर मी त्या चेटकिनी सोबत संसार केला. तिने बरीला पाडून माझ्याकडून कितीतरी चुकीची कामे आणि अनैतिक कामे करून घेतली. प्रवीण उद्विग्न होऊन म्हणाला. त्यावर माई सहानुभूतीपूर्वक म्हणाल्या, इशिताला ओळखू शकला नाहीस यात तुझा दोष नाही, पण तुझ्या मनात जो राजसी लोभ होता, त्यावेळी तुझी राजकारणात उच्च स्तरावर जायची कुवत होती. या गोष्टींना त्या कंदी हस्तकांनी हेरले आणि तुलाही त्यांच्यातलेच एक बनवण्याचा प्रयत्न केला. पण तुझ्या पत्नीच्या सात्विक स्वभावामुळे व तुझा तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे ही गोष्ट त्यांना शक्य होत नव्हती. म्हणून त्याने तिलाच मार्गातून दूर केले व त्या जागी त्यांच्या इथल्या टोळीची मोरक्या भूमाकाला इशिका बनवले. व या तोत्या इशितानेच तुझ्या कुटुंब प्रेमापायी असलेल्या लोभाचा व स्वार्थीपणाचा निखारा तिच्या मॅनिप्युलेशनने फुलवला व तुझ्या नक्कळत तुझ्यातली स्वार्थी वृत्ती वाढवली. तसे मान खाली घालून प्रवीण म्हणाला, म्हणजे या सर्व गोष्टींना मी थोडाफार कारणीभूत आहेच. मी माझ्या लोभापायी व सुप्त महत्वाकांक्षेपायी स्वतःला मॅनिप्युलेट होऊ दिले. त्यावर माई म्हणाल्या, हे बघ बाळा, प्रत्येक माणसात अशा दोन बाजू असतातच. त्या दोन्ही टोकांना नियंत्रणात ठेवून सत्कर्म करत राहणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे आणि यातच देवाची भक्ती आपल्याला मदत करते. पण मग त्या देवाने कंदीला नष्ट का केले नाही? प्रवीणने विचारले. तेव्हा माई म्हणाल्या, तो परब्रह्म परमात्मा जगतपिता आहे. आपण सर्व त्याची लेकरे. अगदी समर्थ रामदास, तुकाराम, जनाबाई यांसारखे संत किंवा ते कंदी, सैतान, पिशाच सारख्या काळ्या शक्ती. हो, ज्याला त्याला त्याच्या कर्मानुसार कॉन्सिक्वेन्सेसचा सामना तर करावा लागेलच. पण जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहोत, जोपर्यंत या मर्त्यलोकात आहोत, तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या बुद्धीनं वागण्याची मुभा आहे. यालाच तर आपण फ्री विल म्हणतो. आणि हाच तर दैवी शक्ती आणि आसुरी शक्तींमध्ये फरक आहे. कंदीसारख्यांना ही फ्री विल संपवून तर पूर्ण जगावर राज्य करायचं आहे. आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर तुला उशिरा का होईना या गोष्टी उजेडात आल्या. अगदी लोकांचा जीव धोक्यात घालणारी मिस्टर लालवानीची डील तुझ्यासमोर आली तेव्हा तू त्यांना नकार दिलास. हे तुझ्यातल्या चांगुलपणाचं प्रतीक आहे आणि तू सन्मार्गावर चालायचं ठरवलंस. म्हणून तर तुला या अनपेक्षित मदत सुद्धा मिळाली. त्यानंतर काही वेळ थांबून त्या म्हणाल्या, असो, रामाच्या कृपेने तो येथे आहेस. तुझ्या मुलीला प्रेरणालाही येथे बोलावून घेण्याची व्यवस्था करू. येथे तुम्ही सुरक्षित असाल. त्यावर प्रवीण निर्धाराने उत्तरला, नाही, तुमच्या प्रस्तावाबद्दल धन्यवाद, पण या गोष्टीसाठी काही अंशी का होईना मी सुद्धा दोषी आहे. बाहेर जाऊन या मलाच नीट केल्या पाहिजेत. मी त्यांना कसा सामना करणार माहीत नाही, पण एवढा विश्वास आहे की मी भ्याडपणे वागणार नाही. त्या कंदीला मी हरवू जरी शकलो नाही तरी त्यांचा विरोध जरूर करेन. आणि आता तुम्ही म्हणालात ना, सन्मार्गावर चालणाऱ्याला आपोआप मदत मिळते, मग मलाही नक्कीच मार्गदर्शन मिळेल. त्यावर माई अभिमानाने म्हणाल्या, मला सुद्धा हीच अपेक्षा होती बाळा. जा, लढ, आम्ही सर्वजण तुझ्या मदतीसाठी आहोत. असे म्हणून त्यांनी एक धागा बजरंगबलीच्या चरणापाशी ठेवला व त्याला त्रयोदशाक्षरी मंत्राने अभिमंत्रित केला व प्रवीणच्या हातात तो बांधायला जाणार तितक्यात त्यांना त्या संन्याशाने बांधलेला धागा दिसला. अरे चा, तुझ्याकडे तर रक्षा कवच आधीपासून आहे, असे त्या म्हणाल्या. तेव्हा प्रवीण म्हणाला, पण तुमचे आशीर्वादही मला हवेत. असे म्हणून त्याने माईने दिलेला धागा खिशात ठेवला. तेव्हा माईने हात उंचावून आशीर्वाद दिला. समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी सदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. प्रसन्न मनाने व नव्या उमेदीने प्रवीण केंद्राच्या बाहेर पडला. प्रेरणाला फोन करून त्याने भेटण्यासाठी बाहेर बोलवायचे ठरवले. मात्र तिने सांगितले की ती एका मैत्रिणीला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आहे व तिनेच प्रवीणला तेथे बोलवले. तसा तो जवळच्या एका बस स्टॉपवर जाऊन बसची वाट पाहू लागला.
आता त्याला त्याच्या ड्रायव्हरवरही विश्वास नव्हता, म्हणून त्याने गाडी बोलवण्याचे टाळले. तसाही दिवसा उजेडी व हातात संरक्षक धागा असल्यामुळे त्याला धोका नव्हता. तुलनेने निश्चिंत होता. ऑफिस, शाळा, कॉलेजची वेळ निघून गेल्याने बस स्टॉपवर गर्दी नव्हती. प्रवीण एकटाच तेथे उभा होता. तेवढ्यात तेथे माधव त्याची कॉलेजची बॅग घेऊन आला. प्रवीण पासून दूर बसला होता, पण लक्ष जाताच त्याच्या जवळ 2 खुर्च्या सोडून बसला. आपण सकाळी लवकरच कॉलेजसाठी केंद्रातून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले व प्रवीणला रात्री नेमके काय झाले ते विचारले. प्रवीणनेही त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्याचे व राघवचे आभार मानले व ते दोघे रात्री निघून गेल्यानंतर त्याने व माईने केलेला कालप्रवास, तेथे काय पाहिले, त्याच्या आणि माईंमधील नंतर झालेली चर्चा इत्यंभूतपणे त्याला सांगितली. पण हे सर्व सांगता सांगता प्रवीणने निरीक्षण केले की माधव जरा अस्वस्थ आहे व सारखे सारखे आपले केस नीट करतोय, चेहऱ्याचा घाम पुसतोय. प्रवीणने विचारले असता त्याने सांगितले की काही नाही, त्याला तहान लागली आहे. प्रवीण जवळ माईसाहेबांनी निघताना दिलेली पाण्याची बाटली होती. ती घेऊन ते माधवच्या जवळ गेले व त्याच्या पाठीवर हात ठेवला तर तो चटका बसल्यासारखा दूर झाला व आधी एका बिभत्स चेहऱ्यात व नंतर सुंदर इशिकात त्याचे रूपांतर झाले. भूमाका तू? प्रवीण रागाने ओरडला. त्यावर भूमाका नाही, आय मिशिता पेयूज असे म्हणून ती कुत्सितपणे हसली. तेव्हा प्रवीणने घाबरून विचारले, माधव त्याचे काय केले? तेव्हा आसुरी हास्य करत इशिता म्हणाले, हाच तुम्हा ह्युमन्सचा वीक पॉइंट आहे प्रवीण. काल भेटलेल्या त्या पोरासाठी तुझा जीव वरखाली होतोय, पण चिंता नको, त्यानेही भाकडपणे तुझ्यासारखाच धागा हातात घातलाय. त्यामुळे मी लांबूनच ऑब्झर्वेशन करून त्याचे रूप घेतले. निश्वास सोडत त्याने पुढचा प्रश्न विचारला, मग इथे माझ्याकडून माहिती काढायला आलीस काय? यावर परत मधाळपणे हसत ती म्हणाली, दॅट्स माय इंटेलिजंट हस्बंड. म्हणूनच तर आम्ही तुला हेरलं होतं. यू गेट अ लॉट ऑफ पोटेन्शियल. प्रवीण रागाने मुठी आवळून तसाच उभा राहिला. त्यावर ती पुढे म्हणाली, हे बघ, तू मगाशीची जी फिलॉसॉफी माधव समजून मला सांगितलीस त्या सगळ्या भाकडकथा आहेत. वीक ह्युमन्सनी त्याच्या विकनेस हाईड करण्यासाठी बनवलेल्या. तुला तसंही आमच्याबद्दल सगळं कळालंच आहे. तर पास्ट इज इन द पास्ट. भविष्याचा विचार कर. भावनेच्या भरात जाऊन तू आत्ता आमचा प्रतिकार करायला निघाला आहेस, पण कुणाला, किती जणांना आणि कसं हरवणार आहेस? मी जरी तुला आता या धाग्यामुळे फिजिकली हार्म करू शकत नसले तरी तू इतक्या वर्षात केलेल्या सर्व भ्रष्टाचाराचे, अनैतिक डील्सचे पुरावे माझ्याजवळ आहेत. ट्रस्ट मी व्हेन आय से सर्व, एकहून एक. ते पुरावे तुझ्या राजकीय विरोधकांमध्ये पोचवून तुला चांगलेच अडचणीत आणू शकतो आम्ही. सर्वच राजकीय पक्षात आमचे कंदी हस्तक आहेत. एवढी प्रकरणं उघडकीस आल्यावर कमीत कमी आयुष्यभर तरी तुला तुरुंगात बसावे लागेल. आणि वर्स्ट म्हणजे तुझी सर्व संपत्ती जप्त होईल. तुझ्या प्रेरणाला लहानपणापासूनच लॅविश लाईफस्टाईलची सवय आहे. ती कशी जगेल? देशोधडीला लागाल तुम्ही. या उलट तुझा विरोध पत्करून आम्हाला काहीच तोटा नाही. एखादे नवीन सावज हेरून आम्ही ही प्रोसेस रिपीट करू. मी नवीन एखादे शरीर घेईन. झालं नुकसान तर तुझ्यावर घालायला 17-18 वर्षांचंच होईल. पण माझे आता वय 250 वर्ष आहे. माझ्या दृष्टीने हा काळ नगण्य आहे. पण तू विचार कर, येत्या 2-3 वर्षात देशाचा पंतप्रधान किंवा गृहमंत्री होण्याची संधी आहे तुला. पूर्ण देशावर आपलं नियंत्रण राहील. अगदी सर्व कंदी हस्तकांमध्ये तू वरचढ राहशील. इतकेच काय, इतक्या मोठ्या देशाचा पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात ही ठसा उमटवशील. फक्त यासाठी सध्या तुला पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करण्यासाठी अमाप पैसा उभा करावा लागेल. मिस्टर लालवानींनी प्रपोज केलंय तशी आणखीन 4-5 डील केली की तोही होईल. बघ आता तूच विचार कर, इथे पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवायचा आहे की काही भेकड माणसांच्या इमॅजिनेशन मधून तयार झालेला आफ्टर लाईफ, कर्मा या गोष्टींचा विचार करून प्रेझेंट खराब करायचंय. अगदी या गोष्टींची तुला भीती असेल तर मी तुला माझ्यासारखी इमॉर्टल बनवू शकते. अगदी कंदी हस्तकांमध्येही ही संधी मोजक्या लोकांनाच मिळते. फक्त जे शरीर धारण केले ते सस्टेन करण्यासाठी दर अमावस्येला मनुष्याचे रक्तप्राशन करावे लागते. काल तू पाहिलंस तो त्यातलाच प्रकार होता. पण असे भिकारी बेवारस लोक तर किड्या मुंग्यांसारखे मिळतात.
त्यामुळे ती सुद्धा काळजी नाही. बघ, विचार कर. मी आता मिस्टर लालवाणींकडून परवाची खराब झालेली फाईल पुन्हा बनवून घ्यायला चालली आहे. संध्याकाळी घरी येशील तेव्हा त्यावर सही करशील. आणि हो, येताना तो धागा काढून घे. अतिशय रागात व घृणेने तिच्याकडे वळून काही बोलणार तो प्रवीणने बघितलं तिथे कोणीही नव्हतं. त्याने तसेच रागाने 2 मुष्टीप्रहार तिथल्या भिंतीवर केले, पण तो वेदनेने कळवळला. तेवढ्यात त्याची बसवाली म्हणून तो बसमध्ये चढला. स्वतःच्याच विचारात तो एवढा गर्क झाला होता की मनातले विचार तो मोठ्याने बोलू लागला. खरंच मी एक दुर्बळ माणूस, त्यातही आयुष्यभर बरीच पापं सुद्धा केली आहेत. मी काही त्या माई साहेबांसारखा तपस्वी नाही. कालच कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा मंदिरात गेलो. मान्य आहे चुकीचं वागलो, पण आता त्या चुकीच्या गर्तेतून बाहेर येईन का? आणि आता सन्मार्गाला लागून मी स्वतःच्या मनात मोठा हिरो होईन, पण एक प्रकारे प्रेरणाच्या आयुष्याची खिलवाड तर होणार नाही. माझ्यासाठी तर असेही नरक झालेले आहे माझे आयुष्य, पण माझी मुलगी तरी सुखाने जगेल. एवढे दिवस अजाणतेपणे चुकीचे वागलो, आता प्रेरणासाठी नाईलाजाने तसे वागलो तर काय करू? तो विचार करत होताच तोपर्यंत त्याच्या इच्छित स्टॉपपाशी बस आली. तसा बसमधून उतरून तो प्रेरणाने बोलवले होते त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आला. प्रेरणा तेथे तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. एक मैत्रीण म्हणाली, "यू नो माय डॅड हॅज पर्चेस्ड अ फ्लॅट फॉर मी इन लंडन." त्यावर प्रेरणा म्हणाली, "लंडन? येस, माय अपकमिंग मूवी लोकेशन इज इन लंडन. माझे बाबा प्रोड्यूस करणार आहेत. बिग बजेट प्रोजेक्ट आहे. पण मला टेन्शन एका गोष्टीचं आहे." "कशाचं?" तिच्या मैत्रिणीने विचारलं. "माझी FTI मधले क्लासेस. मला फिल्म मेकिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, इन्स्टेड ऑफ बिईंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा." "ऑफकोर्स मी फिल्मसाठी एक्सायटेड आहेच. माझ्यापेक्षा माझी मॉम जास्त एक्सायटेड आहे. पण आता फिल्मचं लंडन शूट आणि माझे पुण्यातले क्लासेस कसे मॅनेज करू कळत नाहीये." त्यावर तिसरी मैत्रीण सार्कास्टिकली म्हणाली, "टेल युअर डॅड टू बॉय यू अ प्रायव्हेट जेट." त्यावर प्रेरणा भाबडेपणाने म्हणाली, "एक्झॅक्टली, दॅट्स अ गुड आयडिया. मी आजच बाबांना सांगेन. इनफॅक्ट ते मला भेटायला येणार होते." प्रवीण मुलींच्या गप्पा ऐकत होता. त्यात त्याने त्यांना डिस्टर्ब केले नाही. शांतपणे बाजूच्या टेबलवर बसला होता. काही वेळाने प्रेरणानेच त्याला नोटीस केले, तेव्हा ती प्रवीणच्या टेबलवर आली. खुश होऊन म्हणाली, "हाय बाबा, तुम्ही कधी आलात? मला हाक मारायची ना." "नो, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आत्ताच आलो," प्रवीण हसत म्हणाला. त्याच्या लक्षात आले की इतक्या वर्षात त्याने मुलीशी गप्पा कधीच मारल्या नव्हत्या. बिझी शेड्यूलमधून तिला वेळ देऊ शकत नाही याचं कंपन्सेशन तो तिला लक्झरी लाईफ देऊन करत होता. पण आता मात्र त्याला पाहून किती खुश झाली होती ती. बाबांनी चक्क तिला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आले आहेत याचे तिला किती अप्रूप होते. तिच्या मैत्रिणीने ही गोष्ट तिने कौतुकाने सांगितली होती. कोठेही कडवटपणा तिच्या वागण्यात नव्हता. इतक्या वर्षांनी त्याच्या लक्षात आलं की ही तर माझ्या मूळ इशिताचीच प्रतिकृती आहे. तसंच गोड वागणं, तेच हावभाव, चेहरापट्टीही मिळती जुळती. विचार करता करता तो बराच वेळ गप्प बसून होता. नेमकी सुरुवात कुठून करावी हा प्रश्न त्याला पडला होता. तरीही ती सुद्धा निरागस डोळ्यांनी व कौतुकाने संयम ठेवून त्याच्याकडे पाहत होती. तिला तसे पाहताच त्याला गलबलून आले व मनातले विचार ओठांवर आले. लिव्ह इट. आय एम नॉट लेट गॉन माय चाइल्ड सफर. आय एम नॉट गॉन लेट माय चाइल्ड सफर. माय डिसिजन इज मेड. त्यावर कसला डिसिजन? कोण सफर करतंय बाबा? प्रेरणाने विचारले. तसे स्वतःला सावरत तो म्हणाला, "नाही, काही नाही. तुझ्या अपकमिंग फिल्म मधला डायलॉग वाचला होता. अचानक डोक्यात आला." "मग कशी चालली तयारी? डायरेक्टर साहेब चांगले आहेत ना? काही प्रॉब्लेम असेल तरी सांग." मग त्यांनी फिल्मची स्क्रिप्ट, तिचं कॉलेज, तिचे मित्रमैत्रिणी या विषयांवर काही वेळ गप्पा मारल्या. प्रेरणा तर फक्त बाबा तिच्यासाठी वेळ देत आहेत म्हणून हरखली होती. प्रवीणनेही मग मुख्य विषयाला हात घातला नाही. तेवढ्यात प्रवीणचे लक्ष बाजूच्या टेबलवर सेल्फी घेत असलेल्या तिच्या मैत्रिणीकडे गेला. तसं त्यानं प्रेरणानं विचारलं, "बेटा, तिच्याकडे कुठला मोबाईल आहे? लेटेस्ट मॉडेल दिसते." त्यावर ती म्हणाली, "हो, ते iPhone 16 Pro Max आहे. लास्ट वीकच लॉन्च झालाय." "मग तू तो घेतला नाहीस?" प्रवीणने विचारलं. "नाही बाबा, माझ्याकडे 15 Pro Max आहे. 7-8 मंथ आधीच घेतलाय. जास्त काही फरक नाही." "कम ऑन, काहीतरी फरक असेल.
असे म्हणून त्याने तिचा फोन घेतला, त्यातले फंक्शन्स जाणून घेतले व नंतर तिला फोन परत करत म्हणाला, ते काही नाही, आजच जाऊन लेटेस्ट मॉडेल घे. यू आर माय चाइल्ड, यू डिझर्व टॉप थिंग्स. असे म्हणून तिच्या कपाळाचा मुका घेऊन तो निघाला. नंतर हॉटेलच्या बाहेर येऊन त्याने आकाशाकडे पाहिले व मोठ्याने म्हणाला, माफ कर इशिता, पण मी नाहीये तुझ्यासारखा महान व शूर. जे काही करतोय ते आपल्या प्रेरणासाठीच. अपेक्षा आहे तू समजून घेशील. असे म्हणून त्याने हातातील धागा काढला व रस्त्याच्या बाजूला एका झाडाला बांधला. नंतर त्याने त्याच्या ड्रायव्हरला त्याला पिक करण्यासाठी फोन केला व आत्ताच्या तोतया इशिताला फोन करून तो लालवानीची डील साईन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. नंतर तो घरी जाऊन एकटाच बसला. इशिता घरी आली तेव्हा तो शांतपणे लॅपटॉपवर काम करत होता. आवाजात नाटकी गोडवा आणत ती म्हणाली, दॅट्स माय इंटेलिजंट हजबंड. आय एम ग्लॅड यू मेड द राईट अँड करेक्ट चॉईस. तसे चेहरा तसाच कोरा ठेवून इशिताकडे न पाहताच तो निर्विकारपणे म्हणाला, कोठे आहे ती लालवानीची फाईल? दे, साईन करतो. त्यावर छदमीपणे हसत इशिता म्हणाली, ते साईन तर तुला करायचीच आहे, पण कम ऑन, लेट्स लायटन अप फर्स्ट. अशी चांगली कामे ग्रम्पी मूडमध्ये करायची नसतात. खरे तर प्रवीणच्या अशा तटस्थ वागण्याने तिचा अहंकार दुखावला गेला होता. सर्वच काही कंट्रोल करायची इच्छा धरून असलेली ती आता प्रवीणचा स्वभावही कंट्रोल करू पाहत होती. स्वतःशीच ती म्हणाली, उगाच नाही मी इथल्या कंदी हस्तकांच्या टोळींची प्रमुख बनले. गेल्या 150-200 वर्षापासून अविरत कंदीसाठी काम केले आहे, करत आहे. अनेक शरीरे बदलली. महाराष्ट्रात बऱ्यापैकी हस्तकांचे जाळे विणले. पण जी गोष्ट साध्य व्हायला 150-200 वर्ष झाली, ती प्रवीण केंद्रात महत्वाच्या पदावर अथवा प्रधानमंत्री झाला तर खूप वेगाने साध्य होतील. त्याच्या सत्तेचा वापर करून देशभरात कंदीचे राज्य अगदी 5-10 वर्षात पसरवता येईल. इतर ठिकाणी ज्या कंदी टोळ्या आहेत त्यांना एकत्र करून त्या सर्वांची टोळी प्रमुख होता येईल. अनलिमिटेड पॉवर. कंदीनंतर हे जगभरातील हस्तक मलाच सेकंड इन कमांड मानतील. खरंच आय एम सो ब्रिलियंट. स्वतःची पाठ थोपटत ती म्हणाली. तशी तिची विचार शृंखला प्रवीणच्या फाईल दे या आवाजाने मोडली. त्याला असा हरलेला बघून तिला आणखीनच आनंद होत होता, बळ येत होतं. आणि आता तर त्याच्या हातात तो धागाही नव्हता. म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन त्याला चिडवत आपली बोटे त्याच्या चेहऱ्यावर फिरवत म्हणाले, कम ऑन डार्लिंग, लूजन अप लिटल बिट. तसा अंगावर व्हिजिबल शिसारी आलेला प्रवीण तसाच तोंड आवळून गप्प बसला. त्याच्या या असहाय्यतेमधून तिला आसुरी आनंद मिळत होता. तसा त्याच्यासाठी एक पेग बनवून तिने त्याच्यासमोर धरला व की डार्लिंग असे गोड आवाजात म्हणाली. तिच्या आवाजातील सबटल धमकी जाणून त्याने तो ग्लास गुपचूप हातात घेतला व आलिया भोगासी असावे सादर म्हणून एका दमात रिकामा केला. तिचा अहंकार आता सुखावला गेल्याने तिने लालवानीची फाईल त्याच्या हातात दिली. तो ती फाईल घेऊन खिडकी जवळच्या टेबलपाशी गेला व त्याने त्या कागदपत्रांवर सही केली. व इतका वेळ असह्य झालेला ताणाने व दारूच्या नशेमुळे असेल तो ओक्साबोक्शी रडू लागला. तसं त्याचं रडणं पाहून सुखावलेली इशिता त्याच्या जवळ गेली व दांभिकपणे तिने त्याला मिठी मारली. त्यानेही मग गिवअप करून आपले दोन्ही हात तिच्या पोटी ठेवले. स्वतःच्या हुशारीवर खुश झालेली ती आता मनातल्या मनात स्वतः कंदीची जागा घेण्याची स्वप्ने पाहू लागली. पण 2 सेकंदात तिला काही जळण्याचा वास आला. पाहिले तर तिचे कपडे जळत होते आणि प्रवीणच्या हातात लायटर होता, जो नेहमी त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये असतो. ती ओरडू लागली. आगीच्या लपटांमुळे प्रवीण सुद्धा होरपळत होता, पण तिच्या भोवतीची मिठी सैल करत नव्हता. तसे तिने आपली पाशवी शक्ती वापरून त्याला दूर ढकलले. प्रवीणचा शर्टही आता जळत होता. त्याने त्वरेने तो काढला, पण तितक्या वेळात की त्याला खूप जखमा झाल्या होत्या. पण त्या वेदना विसरून जळणाऱ्या इशिताकडे आनंदाने तो पाहत होता. तसं कपड्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्नही न करता ती भेसूर हसत म्हणाली, तुला काय वाटलं या आगीने मला इजा होईल? पण एक गोष्ट मात्र आता मी तुला काय वाटलं या आगीने मला इजा होईल? पण एक गोष्ट मात्र झाली, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, हे स्पष्ट झालं. असं म्हणून तिने आपला लपवून ठेवलेला चाकू घेऊन प्रवीणच्या पोटात घुसवला व भेसूर हसू लागली. येथे प्रवीण वेदनेने कळवळत होता. त्याने हळूच चाकू दुसऱ्या हाताने बाहेर काढला व जखमेवर
आपले हात दाबून ठेवले व शांत पडून राहिला. तशी इशिता भेसूर हसत म्हणाले, अति हुशारी दाखवलीस व हकनाक आपला जीव गमावलास. मला आगीने काहीच होत नाही. तसं प्रवीण आपली ताकद गोळा करून क्षीणपणे म्हणाला, अतिहुशारी दाखवली हे तर खरं आहे, पण जीव हकनाक गमावत नाहीये. इतकी वर्ष केलेल्या पापांचं प्रायश्चित्त आहे हे. आणि आगीचं म्हणशील तर ती आग तुला जाळण्यासाठी नाहीच, तर ती फाईल जाळण्यासाठी होती. तुला हानी पोहोचवण्यासाठी काय आहे हे आरशात पहा, असे म्हणून तो हसला. तसं तिने बाजूला असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशात पाहिलं तर तिच्या गळ्याभोवती एक अभिमंत्रित धागा बांधला गेला होता व त्या धाग्यापासून सुरुवात होऊन तिचे शरीर हळूहळू सुरकुतत चालले होते. तिने त्वरेने तो धागा काढण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यालाही हात लावू शकत नव्हती. हळूहळू तिचे तारुण्य, इशिताच्या रूपातील सौंदर्य जाऊन ती एक कृश पांढऱ्या जख्ख केसांची सुरकुतलेली चक्क 200 वर्षाची म्हातारी झाली. हातापायात ताकद नसल्याने धाडकन खाली कोसळली. सोडणार नाही. माझे हस्तक तुझ्या प्रेरणाला सोडणार नाहीत. तू मेल्यावरही तुझी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत राहतील. दुष्कर्तेचा धनी बनशील तू, ती म्हातारी कन्हत खोकत म्हणाली. तेव्हा प्रवीण क्षीणपणे हसून म्हणाला, मला नेहमीच स्मार्ट ब्रिलियंट म्हणत होतीस ना, पण आज खरा स्मार्टनेस मी दाखवला. तुला गाफील ठेवण्यासाठीच मी असे वागलो. बस स्टॉपवर माधवच्या रूपात तू भेटलीस तेव्हाच मी ओळखले होते. तुझे असे असंख्य हस्तक माझ्यावर, प्रेरणावर पाळत ठेवून असणार. म्हणूनच मी बसमध्ये मोठ्याने माझे विचार बोलत होतो, जेणेकरून तुम्हाला वाटावे की मी खरंच हारलो आहे. रेस्टॉरंटमध्ये प्रेरणाला सुद्धा उघड जरी मी काही बोललो नाही, तरी तिच्या फोनमध्ये समर्थ सेवा केंद्राचा पत्ता टाकून त्वरित तिला तेथे जायला सांगितले. माझ्या समजूतदार मुलीनेही तो संदेश समजून घेतला व मी शरण आल्याने, हातातील धागा काढून टाकल्याने तुम्ही लोक गाफील राहिलात. सर्व लक्ष माझ्याकडे केंद्रित केले. तेवढ्यात प्रेरणा समर्थ सेवा केंद्रात पोहोचली सुद्धा. आता कोणीही तिच्या केसाला धक्का लावू शकत नाही. मला माहिती आहे मी या जगात नसलो तरी ती इशिताची मुलगी आहे. माईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःसाठी उत्तम आयुष्य बनवेल. उलट मी तर तिला तिच्या कुबड्या टाकून सक्षम होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकायला मदत केली आहे. आणि माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलशील तर त्या गोष्टींचे पुरावे मी स्वतःहून एसीबीला मेल केले आहेत. माझ्यासारखे अनेक राजकारणी व बिल्डर्स उघडे पडतील. मी तर मरत आहे, इतरांना कायद्यानुसार शिक्षा होईल, पण ॲटलिस्ट ते सर्व तुझ्या कंदीच्या पाशात तरी अडकून राहणार नाहीत. आणि तुझ्या हस्तकांबद्दल बोलशील तर थोडाफार अभ्यास मीही केला. तू 200 वर्षाची आहेस म्हणजे तुझ्या आयुष्यकाळात तू अंदाजे 50-60 जणांना तरी तुझ्यासारखे बनवले असशील. आणि त्या सर्वांमध्ये तुझाच काळा लाईफ फोर्स आहे. ज्यावेळी मी हा अभिमंत्रित धागा तुझ्या गळ्यात बांधला त्याचवेळी ते सर्वजणही जगात कोठेही असू देत त्यांच्या मूळ रूपात येऊन मुक्तीची वाट पाहत असतील. मी एकटा जरी कंदीच्या शक्तीचे समूळ उच्चाटन करू शकलो नाही तरी तुम्हाला व तुमच्या उद्देशाला बऱ्यापैकी मोठा दणका दिला आहे. देवाने जशी मला उशिरा का होईना जाग आणली तशी अनेकांना सन्मार्गावर आणण्याची कृपा तो करेल. तुमचे स्वार्थी हेतू कधीच यशस्वी होणार नाहीत. तुमचे कंदीचे स्वप्न पूर्ण जगावर नियंत्रण होण्याचे स्वप्न कधीच स्थापित होणार नाही. उद्वेगाने व निराशेने भूमाकाने रागाने फुतकार सोडला. तसा प्रवीण मोठ्या कष्टाने सरकत तिच्यापाशी गेला. व इतके दिवस तू माझ्या इशिताच्या शरीरात राहत होतीस. तुझ्यासाठी एक चांगलं काम तरी मी नक्कीच करू शकतो, असं म्हणून त्याने तो मगाशीचा चाकू पुन्हा उरल्या सुरल्या ताकदीनिशी तिच्या छातीतून आरपार घुसवला व तिला मुक्ती दिली. अक्रार विक्रार आवाज काढून ती शांत झाली, ती कायमचीच. आता प्रवीणचेही शरीर जड झाले होते. अतिरक्तस्रावामुळे डोळ्यांवर झापड येत होती. डोळे मिटताना त्याने पाहिले त्याच्या पूर्ण घराने पेट घेतला होता. राम म्हणून त्याने शेवटी कायमचे डोळे मिटले. समोर होता फक्त अंधार. प्रवीण 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 उठ, डोळे उघड. एकाच वेळी लांबून व जवळून गोड आवाज येत होता. हा इशिताचा, त्याच्या इशिताचा आवाज होता हे प्रवीणने आतून ओळखले. डोळे उघडले तर ती दिसली, त्याची इशिता.
प्रसन्न वदना, सात्विक, अगदी 17 वर्षांपूर्वी शेवटची पाहिली होती तशीच. इशिता तू? म्हणजे मी नक्कीच स्वर्गात आलोय. प्रवीणने आता इशिताच्या चेहऱ्यावरून नजर हटवून इकडे तिकडे पाहिले. सर्वत्र एक दिव्य पांढरा प्रकाश पसरला होता. ती खोली किंवा ते प्रतल जे काही आहे त्याचा अंत दिसत नव्हता. अतिशय निर्विकार वातावरण होते. प्रवीणच्या शरीराच्या वेदना तर पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या, पण समोर त्याच्या इशिताला पाहून तो सर्व दुःखे विसरला. पण नंतर भानावर येऊन म्हणाला, मी स्वर्गात कसा काय? मी तर आयुष्यभर पापेच केलीत. त्यावर इशिता म्हणाली, पण ती सगळी अजाणतेपणे तुझ्याकडून घडली आणि शेवटी स्वतःच्या निस्वार्थी बलिदान देऊन तू महान परिमार्जन केलंस. अशा निस्वार्थी त्यागाच्या गोष्टी तर त्या कंदीच्या साम्राज्याला फोपावू देत नाहीत. म्हणून तर ज्या जगात समतोल आहे. त्यानंतर प्रवीण हात जोडून म्हणाला, मला माफ कर. 17 वर्षांपर्यंत मी तू माझ्यासोबत नाहीस हे ओळखू शकलो नाही. पण विश्वास ठेव इशिता, बाकी कितीही चुकीच्या गोष्टी मी केल्या असल्या तरी मी तुझ्यावर आणि प्रेरणावर खरे प्रेम केले. यावर सुंदर स्मित करत इशिता म्हणाली, माफी, रुसवे, फुगवे याच्या खूप पलीकडे आलोय आपण प्रवीण. प्रेरणावरील तुझ्या प्रेमाची प्रचिती तर तू आत्ताच काही वेळापूर्वी दिलीस आणि माझ्यावरील प्रेमाबद्दल मला कधीच शंका नव्हती. इतक्या वर्षातही तू आतमध्ये तुझ्याही नकळत खऱ्या माझी आठवण काढत होतास. तुझ्यातला चांगुलपणा जिवंत होता, म्हणून तर तू शेवटी माझी मदत घेऊ शकलास, माझे संकेत समजू शकलात. यातच मला तुझ्या प्रेमाचा प्रत्यय आला. तुझी मदत? तुझे संकेत? प्रवीणने कन्फ्यूज होऊन विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुला भेटलेले ते संन्याशी बाबा, पार्टीत तुझ्या फाईलवर ज्यूस सांडणारा तो वेटर, त्या रात्री झाकते रहो म्हणून ओरडत जाणारा गुरखा, सर्व काही मीच होते. तू पृथ्वीवर येऊ शकत होतीस? कसे काय? प्रवीणने विचारले. पण असे संकेत देण्याऐवजी तू मला भेटून सर्व काही का नाही सांगितलेस? त्यावर इशिता म्हणाली, मृत्यू होत असताना मी शेवटी रामनाम घेतले. त्यामुळे कंदीच्या विळख्यात न सापडता दैवी शक्ती माझा आत्मा घेऊन गेली. त्यावेळीही मला तुझी आणि प्रेरणाचीच चिंता होती, म्हणून त्या दैवी शक्तीने मला तुझी मदत करायला पाठवले. आणि या गोष्टी डायरेक्ट का सांगितल्या नाही म्हणशील तर फ्री विल. या परमेश्वराला फ्री विल सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे तुझ्यातले मूळ सात्विक भाव जागे होण्यापुरतेच मी तुला मदत केली, बाकी सर्व तर तूच केलेस. सद्गत होऊन तो म्हणाला, आणि त्याचे फळ मला मिळाले. मी शब्दशः स्वर्गात आहे आणि माझ्या प्रिय पत्नीसोबत अनंत काळापर्यंत राहणार. त्यावर हसून इशिता म्हणाली, हो खरे आहे, पण तू अजून स्वर्गात नाही आहेस आणि आपण अनंत काळापर्यंत एकत्र राहणार आहोत, पण ती वेळ आणखी काही वर्षांनी येईल. असे म्हणून तिने आपला हात त्याच्या डोळ्यावरून फिरवला. त्याने दुसऱ्या क्षणी डोळे उघडले तेव्हा परत प्रखर पांढरा प्रकाश त्याच्या समोर होता व डोळे जरा स्थिरावताच त्याला कळले की ती ऑपरेशन टेबलची लाईट होती. नाकात औषधांचा वास होता. मशीनचे बीप त्याच्या कानावर पडत होते आणि तेवढ्यात एक डॉक्टरचा आवाज त्याच्या कानात आला. Oh, thank God, patient is responding to shock treatment. His heart is beating again. टिंग 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 टिंग. उपसंहार. गोष्ट समाप्त झाली. आता उपसंहार. वेळ 41 वर्षानंतर. स्थळ सिटी हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या प्रतीक्षा कक्षातील टीव्हीवर न्यूज अँकर बातम्या देत होती. अतिशय दुःखद बातमी आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रवीणदादा राजे शिर्के यांची वृद्धापकाळामुळे प्रकृती खालावत चालली आहे. ते सध्या 78 वर्षांचे आहेत. पूर्ण महाराष्ट्रात आजोबा म्हणून प्रेमाने प्रसिद्ध असलेले प्रवीणदादा हे 40 वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय होते. मात्र त्यावेळी त्यांच्या बंगल्याला लागलेल्या आगीत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर व ते स्वतः अनेक दिवस कोमात राहिल्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. इतकेच नव्हे तर स्वतःची व इतर अनेक राजकारण्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासहित उघडकीला आणली. काही प्रकरणांबाबत 10 वर्ष तुरुंगवासही त्यांनी स्वतः भोगला. पण तुरुंगात असताना कैद्यांसाठी संस्कार वर्ग घेतले. भगवद्गीता, दासबोध याची पारायणे व निरूपण केली. तुरुंगातून बाहेर येताच पूर्व कैद्यांचे पुनरुत्थान
केले. त्यासाठी अनेक ढाबे, कपड्यांची दुकाने, गणेश मूर्ती कारखाने असे अनेक उद्योग ना नफा ना तोटा तत्वांवर चालू केले. तसेच आपली दिवंगत पत्नी इशिता हिच्या नावाने एक अनाथ आश्रम व वृद्धाश्रमही चालू केले. आजपर्यंत कितीतरी अनाथ मुलामुलींचे व वृद्धांचे ते आधार बनलेत. पूर्ण महाराष्ट्राचे आजोबा झालेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. आजही सिटी हॉस्पिटलच्या बाहेर त्यांचे हजारो चाहते गर्दी करून उभे आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी मिसेस प्रेरणा माने, ज्या एक प्रसिद्ध डायरेक्टर आहेत, व त्यांचे पती राघव माने, जे अनाथाश्रमाचे संचालक आहेत. तसेच त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री व मिसेस प्रेरणा माने यांचे दीर श्री माधव माने हेही त्यांच्या पत्नीसोबत व मुलांसोबत उपस्थित आहेत. बाकी आम्ही तुम्हाला अपडेट्स देत राहू. साश्रुनयनांनी प्रेरणा, राघव, माधव व माधवची पत्नी ज्योती, जी प्रवीणदादांच्या अनाथाश्रमात सेवा देत होती व प्रवीणदादांच्या सल्ल्यानुसारच माधवने तिच्यासोबत लग्न केले होते, ते सर्व प्रवीणदादांना भेटायला आत रूममध्ये गेले. डॉक्टरनी काही मिनिटेच हातात असल्याचे सांगितले होते. प्रवीणदादांच्या इच्छेनुसार त्यांना व्हेंटिलेटरवर न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अतिशय कष्टाने ते एक एक श्वास घेत होते. प्रेरणा, ज्योती, राघव माधवकडे प्रेमाने नजर टाकत नातवंडांकडेही पाहत ते म्हणाले, नीट राहा रे सगळे, तो बघतोय. बरं आहे तर चला मी निघतो, इशिता माझी वाट पाहत आहे, असे म्हणून त्यांनी समाधानाने डोळे मिटले. ECG वर बीप आवाज करत फ्लॅटलाईन आली. धन्यवाद. आपल्याला ही कथा कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या. माझ्यासाठी तो खूप बहुमूल्य आहे. थँक्यू.